सो हाय डियर स्टुडंट्स, आजच्या सेशनमध्ये मुलांनो आपण करतोय ट्रिगोनोमेट्री पार्ट 2. मॅथमॅटिक्समध्ये 11th स्टँडर्डमधून सर्वात जो महत्त्वाचा टॉपिक आहे तो आहे ट्रिगोनोमेट्री पार्ट 2. पहा, एक वेळेस तुम्हाला परम्युटेशन कॉम्बिनेशन नाही आलं तर ठीक आहे, चालतं, बिकॉज परम्युटेशन कॉम्बिनेशन नाही आलं तर मे बी प्रोबेबिलिटी नाही येणार. ओके, किंवा प्रोबेबिलिटी मधले काही क्वेश्चन जे परम्युटेशन कॉम्बिनेशनवरती डिपेंड करतात ते मे बी तुम्हाला नाही येणार. एखाद वेळेस कॉम्प्लेक्स नंबर नाही आलं तर चालतं. अरे कॉम्प्लेक्स नंबरवरती ॲज असे कोणते टॉपिक जास्त काही बिलकुल पण डिपेंड नाही करत, बरोबर. जर का तुम्हाला स्ट्रेट लाईन नाही आलं तर तुम्हाला सर्कल नाही येणार. ओके, पॅराबोला, इलिप्स, हायपरबोला नाही येणार, पेअर ऑफ स्ट्रेट लाईन नाही येणार. असे प्रॉब्लेम्स तुम्हाला मे बी फेस करायला लागतील. सो तसंच ना मुलांनो, हा जो टॉपिक आहे ना ट्रिगोनोमेट्री पार्ट 2, तुम्हाला जर का हा नाही येणार ना, मेजॉरिटी ऑफ टॉपिक्समध्ये तुम्हाला प्रॉब्लेम फेस करायला लागतं मॅथमॅटिक्समध्ये. ओके, ट्रिग्नोमेट्री पार्ट 2 मध्ये जे काही फॉर्म्युले आहेत ना रे, हे कुठे ना कुठे टॉपिक, हर एक टॉपिकमध्ये मॅथमॅटिक्सच्या थोडंफार कुठे ना कुठे यूज झालेलेच असतात. अरे स्पेशली कॅल्क्युलस पार्टमध्ये ट्रिग्नोमेट्रीचा भयंकर असा यूज आहे. सो मी तुम्हाला आत्ताच सांगतोय पहा, जर का हे सर्व फॉर्म्युलेज जे आपण आजच्या सेशनमध्ये करणार आहे, आजच्या सेशनमध्ये मुलांना आपण ट्रिग्नोमेट्री पार्ट 2 मधले सर्व फॉर्म्युले शिकणार आहेत. ईच अँड एव्हरी फॉर्म्युला तुम्हाला हा पाठ असला पाहिजे. आता सांगायचं काय पहा, मला कॅल्क्युलसमध्ये इतका जास्त यूज नाही यांचा. आता कॅल्क्युलसमध्ये काय काय आहेत पहा बरं, कव्हरेज पहा टॉपिक्सचे काय काय आहेत. लिमिट्स येतं, देन कंटिन्युइटी, देन डिफरन्सिएशन, ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह, देन इंटिग्रेशन, देन डेफिनाइट इंटिग्रेशन, देन ॲप्लिकेशन ऑफ इंटिग्रेशन, देन डिफरन्शियल इक्वेशन. अरे यार, म्हणजे इतके टॉपिक्स, बरोबर. जर काही ट्रिग्नोमेट्रीचे फॉर्म्युलेस त्या टॉपिक्समध्ये लागणार असतील तर काही करा यार, तुम्हाला हे सर्व फॉर्म्युलेस पाठ असलेच पाहिजे, असायलाच पाहिजे. फक्त जर का तुम्ही वेटेजचा विचार कराल तर फक्त 2 मार्क्ससाठी विचारला जातो हा टॉपिक. ओके, सो ॲज सच तुम्हाला वाटेल की फार काही असं वेटेज नाही आहे मे बी. ओके, पण हे डिपेंडन्सी खूप जास्त आहे किंवा इम्पॉर्टन्स खूप जास्त आहे टॉपिकचं मुलांना, हे तुम्ही आधी समजून घ्या. तर मी काय करतोय पहा, ज्यांना आता बरेच सारे स्टुडंट्स असे असतील की ज्यांना ऑलरेडी बऱ्यापैकी हे फॉर्म्युलेस पाठ आहेत, बरोबर. मग मी इथे 1-2 मिनिटासाठी तुम्हाला इथे डिस्प्ले करून देतोय लिस्ट ऑफ फॉर्म्युलेस. ओके, फ्रॉम ट्रिग्नोमेट्री मधून जे काही सर्व फॉर्म्युलेज आहेत ना, तर या त्यांचा इथे एक लिस्ट करून देतोय. जस्ट स्क्रीनशॉट काढा, किंवा हा जो PDF आहे हा मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमधून पण देतो, डिस्क्रिप्शनमध्ये पण देईन. ओके, तर काळजी घ्या की इतके सर्व फॉर्म्युलेज पाठ असले पाहिजे. आता ज्यांना थोडंसं पाठ करण्यामध्ये थोडंसं प्रॉब्लेम आहे किंवा कोणाला समजत नाही हे कसे कसे आलेले आहेत फॉर्म्युलेज, ओके, तर त्यांनी हा कम्प्लीट सेशन पहा. या सेशनमध्ये मी फॉर्म्युलेज सांगेन, पाठ करून देईन, यूज कसे करायचे ते सांगेन मी तुम्हाला. ओके, सो दॅट तुम्हाला पण यार थोडंसं व्यवस्थित समजून जाईल की हा हे असा यूज करायचा. आणि मे बी असं असतं बऱ्याच वेळी, ज्यावेळेस फॉर्म्युला कसा यूज करायचा हे समजायला लागतं ना, त्यावेळेस ऑटोमॅटिकली तो फॉर्म्युला बऱ्यापैकी वेळेस पाठ पण व्हायला लागतो. ओके, सो आजच्या सेशनमध्ये मुलांना फक्त आणि फक्त फॉर्म्युलेज आपण डिस्कस करणार आहेत. ओके, ट्रिग्नोमेट्री पार्ट 2 मध्ये बेसिकली फॉर्म्युलेज असतात. सो ट्रिग्नोमेट्री पार्ट 2 कव्हर करायचं बोललो तर 2 सेशन लागतात. एका सेशनमध्ये फक्त आणि फक्त थिअरॉटिकल कॉन्सेप्ट म्हणजे हे फॉर्म्युलेज सर्व. ओके, आता प्रत्येक फॉर्म्युलाचं काही डेरिव्हेशन मी करून दाखवू नाही शकत आहे पहा. आता जस्ट आपण एंट्रन्स MSc CET एक्झामिनेशनच्या प्रिपरेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने हा लेक्चर कंडक्ट करतोय. काही फॉर्म्युलेज थोडं बहुत दाखवून देईन मी. ओके, बट असे पण काही फॉर्म्युलेज डायरेक्टली तुम्हाला ते पाठ करायचे. येस, तर एक सेशन असेल पहा याचा, आणि जो सेकंड सेशन असेल ना त्याच्यामध्ये आपल्याला डिस्कस करायचे आहेत न्यूमरिकल्स. म्हणजे हे फॉर्म्युलेज कुठे यूज करायचे किंवा कोणत्या न्यूमरिकलमध्ये कसे यूज करायचे. ओके, फॉर्म्युले पाठ करणं हा एक गोष्ट झाला, बट त्यांचा यूज करणे हा दुसरा गोष्ट आहे. सो असे 2 सेशन कंडक्ट करून ट्रिग्नोमेट्री पार्ट 2 हा आपल्याला इथे मुलांना संपवायचा. सो आय होप तुम्हाला गोष्टी क्लिअर आहेत. सो मी इथे सेशन स्टार्ट करतोय पहा. तर पहा मुलांनो, सेशन मी इथे स्टार्ट करतोय. पहिला आर्टिकल काय पहा, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स ऑफ अँगल ग्रेटर दॅन 90 डिग्री. म्हणजे पहा, आपल्याला ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनची व्हॅल्यू फाइंड करायची आहे, पण अँगल कसा आहे 90 डिग्रीपेक्षा जास्त आहे. म्हणजे समजा तुम्हाला जर कोणी विचारलं की यार साइन 120 डिग्रीचा व्हॅल्यू सांग. ओके, किंवा तुम्हाला कोणी विचारतोय की कॉस 150 डिग्रीचा व्हॅल्यू सांग, किंवा मे बी टॅन ऑफ 150 डिग्री यांच्या व्हॅल्यू सांगा, नाही का. तर आता याचा प्रोसिजर तुम्हाला माहिती असला पाहिजे. हे पहा, लास्ट लेक्चरमध्ये, पहिल्या लेक्चरमध्ये, ट्रिग्नोमेट्री पार्ट 1च्या लेक्चरमध्ये ऑलरेडी आपण हे पाहिलंय बरं, ते प्रोजेक्शन वगैरे सर्व यूज करून की हे कसं फाइंड करायचं असतं. ओके, पण प्रत्येक वेळेस तो सर्कल ड्रॉ करा, प्रोजेक्शन ड्रॉ करत बसा वगैरे, हे यार हे नाही करू शकत आपण, बरोबर. सो जरा नीट पहा. आता मी काय सांगतो तितकं फक्त लक्षात ठेवा. ओके, पहिले काही रूल्स सांगतोय पहा. रूल्स जसे सांगतो तसे ॲज इट इज लक्षात ठेवायचे तुम्हाला. फर्स्ट क्वाड्रंटमध्ये मुलांनो ऑल आर पॉझिटिव्ह. ऑल आर पॉझिटिव्ह. तुम्ही म्हणणार ऑल म्हणजे कोण? हे पहा, ऑल म्हणजे साइन. ओके, कोसेक,
कॉस, सेक, टॅन अँड देन कॉट. सर्वच्या सर्व पॉझिटिव्ह असतात मुलांना फर्स्ट क्वाड्रंटमध्ये. तुम्ही म्हणताय हे फर्स्ट क्वाड्रंट म्हणजे काय? अरे फर्स्ट क्वाड्रंट म्हणजे काय माहिती का, की तो अँगल जो असतो ना तो 0 डिग्री टू 90 डिग्री मध्ये असतो. अँगल जर का 0 डिग्री टू 90 डिग्री मध्ये असेल तर आपण बोलतो की अँगल लाईज इन फर्स्ट क्वाड्रंट. पहा ना, 0 टू 90 डिग्री, 0 टू 90 डिग्री मध्ये अँगल असेल तर अँगल लाईज इन फर्स्ट क्वाड्रंट. ओके, याच्या पुढे पहा. सेकंड क्वाड्रंट मध्ये मुलांना फक्त आणि फक्त साइन आणि कोसेक पॉझिटिव्ह असतो. हे आपण ऑलरेडी पाहिलंय बरं ट्रिग्नोमेट्री पार्ट 1 मध्ये, बरोबर. तर पहा मुलांना, अँगलचा व्हॅल्यू 90 डिग्री टू 180 डिग्री असेल. पहा ना, हा 90 टू 180. अँगल जर का 90 टू 180 मध्ये असेल मुलांना, ओके, तर तो सेकंड क्वाड्रंट मधला अँगल असतो आणि सेकंड क्वाड्रंट मध्ये साइन आणि कोसेक प्लस असतं. थर्ड क्वाड्रंट मध्ये मुलांना टॅन आणि कॉट पॉझिटिव्ह असतो. बट अँगल काय असतो रे, 180 डिग्री पासून 270 डिग्री पर्यंत असतो अँगल. म्हणलं ठीक आहे यार, चलो. अँड फायनली लास्ट क्वाड्रंट मध्ये मुलांना कॉस अँड सेक आर पॉझिटिव्ह. हे दोघे पॉझिटिव्ह असतात. ओके, cos and sec are positive, but fourth quadrant means guys 270 डिग्री टू 360 डिग्री. म्हणजे अँगल जर का 270 टू 360 डिग्री असेल तर तो फोर्थ क्वाड्रंट मध्ये असं आपण ट्रीट करतोय. हे बघा 360 पर्यंत लिहिलंय. बरं, असं पण होऊ शकतं की यार रोटेशन एक्स्ट्रा असेल. से फॉर एक्झाम्पल हा पहा 360 प्लस 30 390 डिग्री होईल, तो फर्स्ट क्वाड्रंट मध्ये येईल. समजतं का? मग मी ते जस्ट इथे लिहिलेलं नाहीये. ओके, मी फक्त 0 टू 360 पर्यंत लाईक असं डिवाइड करून दिलं फर्स्ट, सेकंड, थर्ड अँड फोर्थ क्वाड्रंट. तर हे तुम्हाला पहिले माहिती पाहिजे यार. ओके, की फर्स्ट क्वाड्रंट मध्ये, सेकंड क्वाड्रंट मध्ये, थर्ड क्वाड्रंट मध्ये, फोर्थ क्वाड्रंट मध्ये कोण पॉझिटिव्ह असतो. आणि आता याच्यानंतर आणखीन एक गोष्ट तुम्हाला जी लक्षात ठेवायची ती ही आहे. पहा ऑड मल्टिपल ऑफ 90. काय लिहितो नीट पहा, काय ऑड मल्टिपल गाइज, ऑड मल्टिपल ऑफ 90 अँड सेकंड वन इज इवन मल्टिपल ऑफ 90. इवन मल्टिपल, ओके, ऑफ 90. सो गाइज ऑड मल्टिपल ऑफ 90 आणि इवन मल्टिपल ऑफ 90. बघा काय, ऑड मल्टिपल ऑफ 90 जर का असेल तर साइन बिकम्स कॉस अँड कॉस बिकम्स साइन, टॅन बिकम्स कॉट अँड कॉट बिकम्स टॅन, सेक बिकम्स कोसेक, कोसेक अँड कोसेक बिकम्स सेक. केव्हा रे, जेव्हा ऑड मल्टिपल ऑफ 90 असेल तर. आता तुम्ही म्हणणार हे ऑड मल्टिपल ऑफ 90 कसं आहे, सांगेन पहा, यूज कसं करायचं सांगेन, पण सध्या पहिले हे पार्ट करा बरं. इवन मल्टिपल ऑफ 90 जर का असेल देन एव्हरीथिंग रिमेन्स ॲज इट इज, दॅट इज साइन रिमेन्स साइन, कॉस रिमेन्स कॉस, ओके, टॅन रिमेन्स टॅन, टॅन पण टॅनच राहतो अरे. त्याच्यानंतर कॉट रिमेन्स कॉट, कॉट रिमेन्स कॉट. अरे काही नाही, सर्वजण तसेच राहतात. सेक रिमेन्स सेक, सेक रिमेन्स सेक, कोसेक रिमेन्स कोसेक. काही चेंज नाही होत अरे, काहीही चेंज नाही होत. बस इतकं फक्त लक्षात ठेवा, तुम्हाला ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स ग्रेटर दॅन 90 एकदम आरामात समजणार. हे प्लस टेबल माहिती पाहिजे. ट्रिग्नोमेट्रीचा जो टेबल आहे ना तो पण माहिती पाहिजे बरं यार. हे इतकं पाठ पाहिजे. आता समजा तुम्हाला जर का कोणी विचारलं अरे की साइन 120 डिग्री सांगा, हे पहा काय मी करून दाखवतो. पहा साइन ऑफ 120 डिग्री जर का तुम्हाला म्हणलं की कोणी साइन ऑफ 120 डिग्री किती असतो, तुम्हाला काय करायचं असतं तर नीट पहा मुलांना. मी इथे लिहितो साइन, याच्यानंतर हा जो 120 दिसतो ना 120, त्या 120ला जो काही तो अँगल आहे ना त्या अँगलला दोन पार्ट मध्ये डिवाइड करायचा आहे. त्या अँगलला दोन पार्ट मध्ये मुलांना डिवाइड करायचं. ओके, कशा दोन पार्ट मध्ये डिवाइड करायचं माहिती का? फर्स्ट शुड बी मल्टिपल ऑफ 90 अँड सेकंड अँगल शुड बी अक्यूट अँगल. म्हणजे पहिला जो अँगल आहे ना तो 90 किंवा 90चा मल्टिपल म्हणजे 180 किंवा 270 किंवा 360 किंवा 450 असं असलं पाहिजे. आणि सेकंड अँगल जो आहे ना तो अक्यूट अँगल असला पाहिजे. तो काय अक्यूट अँगल असला पाहिजे. सो 120ला मी 90 प्लस 30 असं लाईक डिवाइड करतोय. ओके, आता याच्या पुढे पहा काय करायचं असतं. याच्या पुढे मी याला असं लिहिन पहा, साइन ऑफ 90 मीन्स 90 इंटू 1 लिहितो प्लस 30 लिहितो. बस तुम्ही मला सांगा हा कोणता क्वाड्रंट आहे रे? 90 प्लस, हे पहा 90 प्लस 30, हे पहा ना 90 प्लस 30 सेकंड क्वाड्रंट आहे यार. आणि सांगा बरं सेकंड क्वाड्रंट मध्ये कोण प्लस असतं? साइन आणि कोसेक प्लस असतं. हे पहा साइनचा व्हॅल्यू सेकंड क्वाड्रंट मध्ये पॉझिटिव्ह म्हणून आन्सर शुड बी पॉझिटिव्ह. ऑड आहे, ऑड 90चा ऑड मल्टिपल आहे. अरे ऑड मल्टिपल ऑफ 90चा रूल काय सांगतो? साइन बिकम्स कॉस. मग साइनचा काय होतो? कॉस होतो. आणि हा जो अँगल असतो ना लिहून टाकायचा डायरेक्टली. सो cos 30 इज √3 डिवाइड बाय 2. हे पार्ट पाहिजे रे cos 30. सांगतोय ना तो टेबल पार्ट पाहिजे. ओके, सो cos 30 इज √3/2. सो आन्सर शुड बी √3/2. हे असं करायचं असतं मुलांना. पहा आणखीन एक करून दाखवू का मी इथे? पहा इथे करून दाखवतोय पहा मी. नीट लक्ष द्या काय. आता समजा तुम्हाला करायचं असेल यार cos 150. किती करतायत तुम्ही? cos ऑफ 150. काय ठरलं आपला तो जो अँगल आहे ना
मुलांना तो जो कोणता अँगल आहे 150 वाला त्याला ना स्प्लिट करा 2 अँगलमध्ये. बट द फर्स्ट अँगल शुड बी मल्टिपल ऑफ 90. बरोबर ना, पहिला अँगल 90च्या मल्टिपलमध्ये पाहिजे. मग 150ला मी 90 + 60 असं केलं आहे. 90 + 60 = 150. ओके फाईन, काही प्रॉब्लेम नाही आहे. ओके, आता मग काय करायचं माहिती आहे, कॉस ऑफ हे पहा 90 मीन्स 90 × 1 नाही रे +60. क्वाड्रंट सांगा बरं कोणता क्वाड्रंट आहे. मला तर हा सेकंड क्वाड्रंट वाटतोय. आणि सेकंड क्वाड्रंटमध्ये साइन आणि कोसेकच प्लस असतात, म्हणजे बाकी सर्व निगेटिव्ह. म्हणजे सेकंड क्वाड्रंटमध्ये कॉसचा व्हॅल्यू शुड बी निगेटिव्ह. सो आन्सर शुड बी निगेटिव्ह. 1 आहे म्हणजे ऑड आहे. ऑड मल्टिपल ऑफ 90 आहे म्हणजे ऑड मल्टिपल ऑफ 90 आहे म्हणजे साइनचा कॉस बनतो आणि कॉसचा साइन बनतो. म्हणजे कॉसचा काय बनला पाहिजे, साइन बनला पाहिजे. आणि पुढचा जो तो अँगल आहे ना, अक्यूट अँगल, तो लिहायचा डायरेक्टली. सो मायनस ऑफ साइन 60चा व्हॅल्यू गाइज √3/2 बनतो. म्हणून ना कॉस 150चा जो व्हॅल्यू आहे ना तो बनतो मायनस ऑफ √3/2. काय बनतो तो मुलांना, मायनस ऑफ √3/2 हा असा बनतो. अरे तो म्हणलं ठीक आहे यार, चलो ओके जाऊ पुढे. पार आणखीन एखाद 2 करून पाहूया आपण. आता पहा मी करतोय मुलांना tan ऑफ 210. tan ऑफ 210 मला करायचं आहे. ओके, मी इथे लिहितोय टॅनला टॅन लिहितोय. काय ठरलंय, तो जो काही अँगल असतो ना त्या अँगलला स्प्लिट करायचं 2 अँगलमध्ये. फर्स्ट अँगल शुड बी मल्टिपल ऑफ 90. यार 210 मला वाटतं 180 + 30 करू शकतो. किती, 180 + 30 करू शकतो. पहा ना, हा जो फर्स्ट अँगल आहे तो 90च्या मल्टिपलमध्ये. सो 90 × 2 = 180 ना, बरोबर. सो 180 लिहिलं पहा मी इथे. मग पुढे जाऊन मी याला असं लिहितोय पहा, टॅन 180ला मी 90 × 2 + 30 हे असं मेन्शन करतोय. आणि मला हे समजत आहे की हा इव्हन मल्टिपल ऑफ 90. हा पहा ना, इव्हन आहे, इव्हन मल्टिपल ऑफ 90 आहे मुलांना तो. सो सांगा यार, इव्हन मल्टिपल ऑफ 90 असेल तर काय रे, साइन रिमेन्स साइन, साइनचा साइनच राहतो. सॉरी, टॅनचा टॅनच राहतोय. सो टॅनचा टॅनच राहणार आहे. पण त्याच्या आधी ना एक विचार करा की हा क्वाड्रंट कोणता, 90 × 2, 90 × 1, 90 × 2 प्लस समथिंग, म्हणजे थर्ड क्वाड्रंट आहे. थर्ड क्वाड्रंटमध्ये टॅनचा व्हॅल्यू तो प्लसच असतो. सो याचा आन्सर जो काही येणार आहे तो प्लस येणार आहे. सो काही प्रॉब्लेम नाही आहे. इव्हन मल्टिपल असल्यामुळे मुलांना टॅनचा टॅनच राहतो. आणि हा पुढचा जो 30 आहे ना तो 30 तसाच लिहितोय. सो आन्सर ऑफ tan 30 = 1/√3. याचाच अर्थ मुलांना tan ऑफ 210 याचा जो आन्सर आहे तो असणार आहे 1/√3. तुम्हाला फक्त इतकंच लक्षात ठेवायचं आहे, ही गोष्ट एकदम व्यवस्थित लक्षात ठेवायची आहे. फर्स्ट क्वाड्रंट ऑल पॉझिटिव्ह, सेकंड क्वाड्रंट साइन कोसेक पॉझिटिव्ह, थर्ड क्वाड्रंट टॅन कॉट पॉझिटिव्ह, लास्ट क्वाड्रंट कॉसेक पॉझिटिव्ह. बरोबर. ऑड मल्टिपल ऑफ 90 असेल तर हा रूल, इव्हन मल्टिपल ऑफ 90 असेल तर हा रूल. ऑड मल्टिपल ऑफ 90 असेल साइन बिकम्स कॉस, कॉस बिकम्स साइन, कोसेक बिकम्स सेक, सेक बिकम्स कोसेक, टॅन बिकम्स कॉट, कॉट बिकम्स टॅन. बट इव्हन मल्टिपल ऑफ 90 असेल तर काहीही चेंज नाही आहे. एव्हरीथिंग रिमेन्स ॲज इट इज. साइन रिमेन्स साइन, कॉस रिमेन्स कॉस, टॅन रिमेन्स टॅन, सर्व काही ॲज इट इज राहतं. कशाचं काहीही चेंज नाही आहे, बिलकुल पण काही चेंज नाही आहे. सो आय होप तुम्हाला थोडं बहुत व्यवस्थित झालेलं आहे, समजलं आता हे. ओके, अशी आता एक छोटंसं आणखीन एक क्वेश्चन घेतोय. आणखीन एक सिम्पलचा मी तुम्हाला क्वेश्चन विचारतो इथे. ओके, सांगा बरं. आता मी समजा तुम्हाला असं विचारेन की सांगा रे, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ साइन ऑफ -300°. बरोबर ना, साइन ऑफ -300°. पहा, ट्रिग्नोमेट्री पार्ट 1 जर का तुम्ही थोडंसं केलं असेल तुम्हाला माहिती असेल. ओके, साइन ऑफ -θ इज मायनस ऑफ साइन θ. बरोबर की नाही, साइन ऑफ -θ इज मायनस ऑफ साइन θ. साइनच्या केसमध्ये मायनस बाहेर येत असतो. मी म्हणला ठीक आहे, म्हणजे मायनस ऑफ साइन. अरे 300°, मी काय बोललो की त्या 300°ला अँगलला स्प्लिट करायचं 2 अँगलमध्ये. फर्स्ट अँगल शुड बी मल्टिपल ऑफ 90. म्हणजे 300ला तुम्ही 270 लिहा यार, आणि दुसऱ्या अँगलला 30 लिहा. समजतं का तुम्हाला, 300ला 270 + 30 मी असं लिहू शकतो. अरे सो गाइज, मायनस ऑफ साइन. ओके, व्हॉट इज 270? 270 मीन्स 90 × 3 ना प्लस 30. मला बस क्वाड्रंट सांगा. चला, कोणता क्वाड्रंट आहे रे हा? 90 × 3 + 30. पहा ना, 90 × 1, 90 × 2, 90 × 3 + 30 म्हणजे फोर्थ क्वाड्रंटमध्ये साइनचा व्हॅल्यू निगेटिव्ह असला पाहिजे. हे पहा, हा मायनसला मायनस. फोर्थ क्वाड्रंटमध्ये साइनचा व्हॅल्यू, याचा जो व्हॅल्यू आहे तो निगेटिव्ह असला पाहिजे, म्हणून तो मायनस आहे. 90चं ऑड मल्टिपल आहे. ऑड मल्टिपल ऑफ 90 असेल तर साइन बिकम्स कॉस. आणि हा जो पुढचा असतो तो ॲज इट इज नोट करायचा असतो. मायनस मायनस विल बिकम प्लस. कॉस 30चा आन्सर मुलांना √3/2 हे असं मुलांना आपल्या इथे आन्सर बनणार आहे. बरोबर. सो आय होप तुम्हाला हे समजलं की कसं फाइंड करायचं ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स ऑफ अँगल ग्रेटर दॅन 90 हे कसं करायचं. ओके, ते आय होप तुम्हाला इथून व्यवस्थित बऱ्यापैकी समजलेलं असणार आहे. थोडंसं प्रॅक्टिस तुम्ही पण आणखीन एक्स्ट्रा करू शकता. तर मी तर एक 4 ते 5 आत्ता इथे करून दाखवलेत न्यूमरिकल्स की कसे फाइंड करायचे असतात. मला वाटतं तुमच्या साईडनी तुम्ही आणखीन एक 5-6 घ्या. ओके, रँडमली काढा रे, काही काढा.
सांगू का, मीच सांगू का, एक काम करतो ना, मीच सांगून देतो तुम्हाला. पहा आता मी तुम्हाला सांगतोय, पहा या 4 गोष्टींचा व्हॅल्यू फाइंड करा बरं. साइन ऑफ 210, देन कॉस ऑफ 135, ओके, देन टॅन ऑफ 300 डिग्री, बरोबर. त्याच्यानंतर कॉट 135, देन कोसेक 240. यस स्टुडंट्स, या 6 जणांची 1 2 3 4 5 सॉरी 5, ओके, या 5 जणांची ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्सची व्हॅल्यूज फाइंड करा. ओके, इतका हा टास्क मी तुमच्यावरती सोडतोय आता. ओके, आता जसं शिकवलं त्याप्रमाणे अप्लाय करा आणि हे फाइंड करा. अरे तर जाऊ का मी पुढे. पारे नेक्स्ट काय आहे, काय विषय इथे, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स ऑफ कंपाऊंड अँगल्स. आता पहा, टोटल 6 फॉर्म्युलेज मी तुम्हाला इथे लिस्ट डाऊन करून देतोय, खूपच महत्वाचे आहेत. ओके, ए प्लस बी वाले फॉर्म्युलेज पण बोलतो मी इथे जनरली, ए प्लस बी किंवा ए मायनस बी वाले. ओके, तर पहा स्टार्ट करतोय. साइन ऑफ ए प्लस बी किंवा साइन ऑफ ए मायनस बी. पारे साइन ऑफ ए प्लस बी पण आहे आणि साइन ऑफ ए मायनस बी दोघांचे फॉर्म्युले. सिमिलर वे मध्ये कॉस ऑफ ए प्लस बीचा पण फॉर्म्युला आहे, कॉस ऑफ ए प्लस बी, आणि कॉस ऑफ ए मायनस बीचा पण फॉर्म्युला आहे. देन टॅन ऑफ ए प्लस बीचा पण फॉर्म्युला आहे, टॅन ऑफ ए प्लस बी ॲट द सेम टाइम टॅन ऑफ ए मायनस ऑफ बी याचा पण फॉर्म्युला आहे. असे टोटल 6 फॉर्म्युलेज आता तुम्हाला इथे लर्न करायचे आहेत पुढच्या 10 मिनिटात. ओके, तर काय पहा, साइन ऑफ ए प्लस बी, पहा 3 ए प्लस बी वाले, ए प्लस बी 3 ए प्लस बी आणि 3 ए मायनस बी वाले फॉर्म्युलेज आहेत. मी म्हटलं ठीक आहे, साइनचे 2, कॉसचे 2, टॅनचे 2, डन. पहा आता काय असतं, साइन ऑफ ए प्लस बी गाइज इज साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी. हे पहा, यूज वगैरे कसं करायचं हे पुढच्या स्लाइड वरती एक्सप्लेन करणारच आहे, बिलकुल लोड ना घेऊ, पण पाहून घ्या आधी. साइन ऑफ ए प्लस बी इज साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी. साइन ऑफ ए मायनस बी इज साइन ए कॉस बी मायनस कॉस ए साइन बी. मी तर ना असं लक्षात ठेवतो, पहा साइनच्या केसमध्ये साइन कॉस कॉस साइन, साइनच्या केसमध्ये साइन कॉस कॉस साइन, प्लस असेल तर प्लस, मायनस असेल तर मायनस, हे असं लक्षात ठेवा, बेस्ट वे. ओके, साइन ऑफ ए प्लस बी साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी. साइन ऑफ ए मायनस बी काही असेल, ए प्लस बी ए मायनस बी, बट साइनच्या केसमध्ये साइन कॉस कॉस साइन, मायनस असेल तर मायनस, प्लस असेल तर प्लस. देन कॉस ऑफ ए प्लस बी काय असतो पहा मुलांनो, कॉस ऑफ ए प्लस बी इज कॉस ए कॉस बी, देन प्लस असेल तर मायनस साइन ए साइन बी, असा फॉर्म्युला आहे. कॉस ऑफ ए मायनस बी काय असतो पहा मुलांनो, कॉस ए कॉस बी, ओके, मायनस असेल तर इथे प्लस करायचा असतो, अँड देन साइन ए साइन बी आर. ओके, हे असं लिहिताय तुम्ही. कॉसच्या केसमध्ये कसं लक्षात ठेवतो, कॉस कॉस साइन साइन, कॉस कॉस साइन साइन, कॉस कॉस साइन साइन, प्लस असेल मायनस, मायनस असेल प्लस, असं लक्षात ठेवा. And then finally tan of a plus b, guys, tan of a plus b is tan a plus tan b divided by 1 minus of tan a tan b, 1 minus of tan a tan b. मुलांनो नीट पहा, tan a plus b is tan a plus tan b by 1 minus tan a tan b, and finally tan a minus b is tan a minus tan b divided by 1 plus tan a tan b. काही नाही रे, सोपं आहे. पहा वरती प्लस आहे, वरती प्लस आहे, इथे प्लस तर इथे मायनस, सिंपल. वरती मायनस आहे, इथे पण मायनस, इथे मायनस तर इथे खाली प्लस. पहा tan a plus b is tan a plus tan b by 1 minus of tan a tan b, tan a minus b is tan a minus tan b by 1 plus tan a tan b. ओके, तर पहा मुलांना हे फॉर्म्युलेज जे आहेत हे ए प्लस बी आणि ए मायनस बी वाले फॉर्म्युलेज आहेत. ओके, साइनचे 2, कॉसचे 2 आणि टॅनचे 2 असे 6 फॉर्म्युलेज तुम्हाला इथे पाठ करायचे. तुम्ही म्हणाल हे यूज कसे करायचे, हे पहा यूज करूया आपण आता नेक्स्ट स्लाइड वरती, बट त्याच्या आधी हे पाठ असणे फार गरजेचं आहे. व्हिडिओ पॉज करा, व्यवस्थित फॉर्म्युलेज लिहून घ्या, पाठ करण्याचा ट्राय करा. मी तर म्हणतो पाठ करूनच टाका. ओके, काही लोकांना तर ऑलरेडी असतीलच, बट इन केस जर का नसतील तर प्लीज पाठ करून घ्या लवकर, नाही का. आता बघा याचा यूज कसा करायचा. तर काय क्वेश्चन आहे पहा, ते विचारते आपल्याला साइन ऑफ 15 डिग्रीचा व्हॅल्यू फाइंड करा. हे पहा साइन ऑफ 15 डिग्री, हे साइन 15 बघितल्यावरती तुम्हाला समजलं पाहिजे 15ला तर आपण 45 मायनस ऑफ 30 असं लिहू शकतो. मग रीड करते वेळी मला असं वाटतं की हा तो फॉर्मॅट आहे, साइन ऑफ ए मायनस बी. आठवतं का, आता शिकला ना फॉर्म्युला साइन ए मायनस बी. साइन ऑफ ए मायनस बी, साइन ए कॉस बी मायनस कॉस ए साइन बी, बरोबर ना. साइन ऑफ ए मायनस बी इज साइन ए कॉस बी मायनस कॉस ए साइन बी. समजलं का रे तुम्हाला.
मायनस असेल तर मायनस, साईनच्या केसमध्ये साईन कॉस, कॉस साईन, सिम्पल. सो साईन 45 इज 1/√2, cos 30 इज √3/2 मायनस cos 45 इज 1/√2, साईन 30 इज 1/2. हे मला वाटतं 2√2 डिनॉमिनेटरमध्ये 2√2चं कॉमनच आहे यार, इथे वरती √3 आणि त्याच्यानंतर -1. सो साईन ऑफ 15 डिग्रीचा व्हॅल्यू हा बनतोय पहा, साईन ऑफ 15 डिग्रीचा व्हॅल्यू मुलांना हा असा बनतोय इथे. ओके, जाऊ मग मी पुढे. नाउ सी नेक्स्ट काय रे, कॉस ऑफ 75 विचारतात रे, कॉस ऑफ 75 आपल्याला ते विचारतात. बरं ठीक आहे, चला कॉस ऑफ 75 म्हणजे काय मुलांना. आता काही मुलं म्हणतील 90 - 15. अरे भाऊ 90 - 15 मान्य आहे, पण विषय काय माहिती का, कॉस ऑफ a - b होईल ना तो, कॉस ऑफ a - b. आता मग कॉस ऑफ a - b चा फॉर्म्युला काय असतो रे, कॉस a कॉस b, बरोबर, मायनस असेल तर प्लस साइन a साइन b, बरोबर ना, असंच ना. तर कॉस 90चा व्हॅल्यू तर 0 आहे रे, 0 इंटू एनिथिंग 0. साइन 90चा व्हॅल्यू 1 बनतो यार, म्हणजे याचा व्हॅल्यू किती बनला माहिती का, साइन ऑफ 15 बनला. किती, साइन ऑफ 15. अरे बट साइन ऑफ 15चा व्हॅल्यू माहित नाही ना, तुम्ही मला आत्ताच फाइंड केला ना. हे पहा क्वेश्चन असं सेपरेट वेगळा जर का आला कॉस 75चा व्हॅल्यू, बरोबर, तर जर का तुम्ही हे असं केलं, मग याच्यानंतर पण पुढे तुम्हाला साइन ऑफ 15 व्हॅल्यू फाइंड करायचंच आहे, टाइम जाणारच आहे. मग त्यापेक्षा बेटर तुम्ही असं करू शकता ना, इथे कॉस ऑफ 75 जो बोललाय त्यांनी त्याला तुम्ही 45 + 30 असं लिहू शकता की नाही. 45 + 30 करा, 75 होतो यार, बरोबर ना. मग पहा बरं, कॉस ऑफ a + b, गाइस कॉस ऑफ a + b इज कॉस a कॉस b, प्लस असेल तर मायनस, देन साइन a साइन b. मग पहा बरं काय बनतो, कॉस 45 इज 1/√2, कॉस 30 इज √3/2, मायनस ऑफ साइन 45 इज 1/√2, साइन 30 इज 1/2, डिनॉमिनेटर 2√2 तर आहेच यार कॉमन, आणि वरती पहा √3 आणि त्याच्यानंतर -1. सो गाइस आन्सर शुड बी √3 - 1 डिवाइड बाय 2√2. हा आपला इथे आन्सर असेल कशाचा, कॉस ऑफ 75 डिग्रीचा. ओके, नाउ सी नेक्स्ट. ते विचारते आपल्याला tan ऑफ 105 फाइंड करा म्हणे. मला ना tan 105 फाइंड करायचं आपल्याला. ओके, आता सांगा बरं tan 105 ला तुम्ही कसं लिहिणार आहे. मला तरी असं वाटतं पहा, tan 105 म्हणजे काय रे, 60 + 45, बरोबर की नाही. म्हणजे tan a + b आहे हा. tan a + b म्हणजे काय, tan a ओके प्लस tan b, फॉर्म्युला बरं, डिवाइड बाय 1 मायनस ऑफ tan a इंटू tan b, सिंपल. मग पहा बरं, tan 60 मुलांना √3 बनतो यार, प्लस tan 45 1/√2 बनतो, डिवाइड बाय 1 मायनस ऑफ tan 60 √3 बनतो, tan 45 1 बाय काय करतोय, tan 45 1 बनतो, 1 बनतोय 1. सो आन्सर शुड बी गाइज √3 + 1 डिवाइड बाय 1 मायनस ऑफ √3. हा आपला इथे आन्सर बनणार आहे कोणाचा, तर tan 105चा. याला हवं तर तुम्ही रॅशनलाइज करू शकता, बट ठीक आहे यार, मी इथेच सोडतोय असं. ओके, तर तुम्ही तर म्हणाले यार सर 105 म्हणजे 90 पेक्षा पण जास्त, म्हणजे सेकंड क्वाड्रंटमध्ये टॅनचा व्हॅल्यू कसा असला पाहिजे, निगेटिव्ह असला पाहिजे. मग इथे निगेटिव्ह कुठे दिसतोय, अरे आहे हा निगेटिव्ह. तुम्ही म्हणणार कसं काय, हे पहा √3 + 1 डिवाइड बाय हा जो 1 - √3 आहे ना, √3चा व्हॅल्यू 1 पेक्षा पण जास्त असतो, 1.732, बरोबर ना. सो 1 मायनस ऑफ 1.732 म्हणजे खाली निगेटिव्ह बनणार आहे ना, खाली निगेटिव्ह बनणारच आहे ना. दॅट मीन्स याचा जो आन्सर आलेला आहे दॅट इज निगेटिव्ह आहे, तो निगेटिव्ह. लोड नका घेऊ तुम्ही. ओके, पाहूया आता हा लास्ट वाला काय, cot 225 काय करणार, हे पहा अँगल तर फार मोठा दिसतो यार, मला वाटतं त्याला जरा स्प्लिट करू आपण 2 अँगलमध्ये. फर्स्ट अँगल शुड बी 180 अँड देन सेकंड अँगल शुड बी 45. तुम्ही म्हणणार हे असं कसं काय, पण फर्स्ट अँगल शुड बी मल्टिपल ऑफ 180, सॉरी फर्स्ट अँगल शुड बी मल्टिपल ऑफ 90चा मल्टिपल असला पाहिजे फर्स्ट अँगल, आणि सेकंड अँगल अक्यूट अँगल असला पाहिजे. सो मी लिहिताना असं लिहू शकतो, cot 180ला मी 90 × 2 लिहितोय, अँड देन 45 राहायच आहे. पहा ना, 90 × 2, 90 × 1, 90 × 2 प्लस 45 थर्ड क्वाड्रंटमध्ये कॉटचा व्हॅल्यू प्लस असतो. अरे tan आणि cot प्लस असतात थर्ड क्वाड्रंटमध्ये, सो याचा व्हॅल्यू प्लसच आहे. इव्हन असल्यामुळे cot रिमेन्स cot, देन पुढचा 45 ॲज इट इज. सो cot 45चा आन्सर म्हणून डायरेक्टली 1 असतो पहा. सो आन्सर ऑफ cot 225 इट इज इक्वल टू 1 हिअर. cot 225चा आन्सर किती असणार आहे मुलांना, 1 असणार आहे. ओके, पहा आता मी जातोय पुढे. सो मला असं वाटतं की बऱ्यापैकी तुमची प्रॅक्टिस झाली असणार आहे. कशाची, या सर्व फॉर्म्युलासची. हे सर्व ओके ना, sin a + b sin a - b, cos a + b cos a - b, tan a + b tan a - b, बरोबर. हे सर्व फॉर्म्युलेस तुम्हाला यार पाठ करायचे एकदम व्यवस्थित. ओके, विसरायचं बिलकुल पण नाहीये. ओके, नाउ सी आणखीन एक क्वेश्चन आहे पहा, काय म्हणताय पहा, ते म्हणता हे प्रूव्ह करा म्हणा यार. ओके, प्रूव्ह दॅट tan 8θ tan 5θ tan
3 थिटा हे असं काहीतरी आहे इथे मायनसमध्ये, हे असं आहे असं ते म्हणतात की हे प्रूव्ह करा म्हणा यार. बघा काय नीट काही रिलेशन दिसतोय मला इथे. 8 थिटा आहे, 5 थिटा आहे, 3 थिटा आहे. 5 थिटा प्लस 3 थिटा कराल तर 8 थिटा बनणारच आहे. म्हणजे मला असं वाटतं असं लिहिलं पाहिजे, टॅन ऑफ 8 थिटा इट इज इक्वल टू टॅन ऑफ 5 थिटा प्लस 3 थिटा. हे समजतं का तुम्हाला? मग टॅन ऑफ ए प्लस बी येणार येतो. आता सांगा बरं टॅन ऑफ ए प्लस बी म्हणजे काय? टॅन ए प्लस टॅन बी डिवाइड बाय 1 मायनस ऑफ टॅन ए इंटू टॅन बी. समजतं तुम्हाला? टॅन ऑफ ए प्लस बी गाइज इज टॅन ए प्लस टॅन बी बाय 1 मायनस ऑफ टॅन ए टॅन बी अँड दॅट इज इक्वल टू टॅन ऑफ 8 थिटा. आता मला समजतं की हा इकडे येऊन मल्टिप्लाय होणार आहे. ओके म्हणजे पहा बरं, टॅन ऑफ 8 थिटा ओके ब्रॅकेट 1 मायनस ऑफ टॅन ऑफ 5 थिटा into tan of 3 theta and that is equal to tan of 5 theta plus tan of 3 theta. समजलंय तुम्हाला मुलांना? मग काय विषय पहा बरं इथे आता. tan of 8 theta into 1 is tan of 8 theta. So tan of 8 theta minus of tan 8 theta tan 5 theta tan 3 theta मल्टिप्लिकेशन मध्ये वरते. tan of 8 theta tan of 5 theta into tan of 3 theta and that is equal to tan 5 theta okay tan of 5 theta plus tan of 3 theta. बस बनला आन्सर तुमचा. आता हा जो मायनस वाला तो इकडे ना प्लस करा आणि हे जे दोन प्लस वाले तिकडे घ्या आणि मायनस करा, तेच तर बनणार आहे. tan 8 theta minus tan 5 theta minus of tan 3 theta it is equal to tan 8 theta 5 theta 3 theta. बरोबर. सो केलं अरे प्रूव्ह आपण. हे पाहून घ्या, समजलं का मुलांना? हा थोडासा इम्पॉर्टंट वाटतो मला क्वेश्चन. ओके एंट्रन्स ओरिएंटेड एंट्रन्स पॉईंट ऑफ व्ह्यू बोललो तर थोडंसं इम्पॉर्टंट आहे तो. नाउ सी नेक्स्ट सेकंड क्वेश्चन. काय विषय रे सेकंड क्वेश्चनमध्ये? ते हे असं काहीतरी म्हणतात यार, हे प्रूव्ह करा असं. पहिली गोष्ट तुम्ही मला हे सांगा की काही रिलेशन आहे का रे इथे? तुम्ही मला हे प्रूव्ह आले एंट्रन्समध्ये येतात का क्वेश्चन्स? हे पहा एंट्रन्समध्ये काय येतं, tan 40 प्लस 2 tan 10 इज इक्वल टू वॉट. एक ऑप्शन असतो tan 50, दुसरा असतो tan 60, तिसरा असतो tan 70, चौथा असतो मे बी tan 40 किंवा मे बी 45 वगैरे काहीतरी असेल अरे असं. मग ओळखायचं असतं तुम्हाला, बरोबर ना? सो हे तर शिकायचं आहेच यार. प्रूव्ह दॅट जरी असेल ना क्वेश्चन चांगलाच आहे हा. काही रिलेशन दिसतं का पहा? मला वाटतं 50 जो आहे तो 40 प्लस 10 असणार आहे. बरोबर आहे, म्हणजे एक रिलेशन तर आहे इथे 100%. मग मी असं लिहू का इथे पहा, tan ऑफ 50 याला मी मुलांना tan ऑफ 40 प्लस 10 असं लिहून टाकतो यार. मग सांगा तुम्ही tan ऑफ a प्लस बी गाइज इज tan a प्लस tan b ओके होल डिवाइड बाय 1 मायनस ऑफ tan a tan b 1 मायनस ऑफ tan a इंटू tan b असं बनणार की नाही? आणि इथे लेफ्ट हँड साईडला तर tan 50 तर आहेच आहे. अरे लेफ्ट हँड साईडला tan 50 तर आहेच आहे. हा तिकडे जाणार आणि मल्टिप्लाय होणार. मग बघा काय बनतं, tan ऑफ 50 इंटू 1 इज tan ऑफ 50 मायनस ऑफ tan 50 tan 40 tan 10 ओके tan 50 ओके tan 40 ओके tan 10 and that is equal to tan 40 plus tan 10. हा असा विषय आहे इथं. प्रूव्ह काय करायचं जरा बघा. एक काम करतो मी, इथे जो लेफ्ट हँड साईडला tan 50 आहे ना तो tan 50 असाच राहू देतो. ओके राईट हँड साईडला काय माहिती का tan 40 आहे, tan 40 आहे, त्याच्यानंतर tan 10 पण आहे, tan 10 पण आहे आणि हा जो मायनस वाला आहे तो तिकडे गेला की प्लस होतो. मग तिकडे गेला तर तो tan 50 ओके tan 40 ओके इंटू tan 10 असा होतो अरे मुलांना. बट प्रूव्ह असं करायचं आहे ना, tan 50 इज इक्वल टू tan 40 प्लस 2 tan 10 प्रूव्ह करायचं. आता 2 टाइम्स tan 10 तेव्हाच बनणार जेव्हा tan 10 प्लस tan 10 बनणार. अरे हा tan 10 कसा बनतो याचा विचार करा तुम्ही. खरंच तो tan 10 बनू शकतो का याचा विषय. मला वाटतं मे बी बनू शकतो. तुम्ही म्हणणार कसं काय? हे पहा tan हा जो 50 येणार आहे 50ला आपण 90 मायनस 40 लिहू शकतो की नाही? 90 मायनस 40 इज 50 बरोबर ना? आता tan 90 मायनस थीटा इज cot थीटा म्हणजे हा cot 40 बनतो की नाही? cot 40 इंटू tan 40 तर राहायचं पुढे इंटू tan 10 पण तर राहायचं आहे. आता मी म्हणतो cot 40 म्हणजे 1 बाय tan 40 असतं. cot आणि tan उलटे असतात ना एकमेकांच्या, कॅन्सल म्हणजे हा tan 10च आहे फक्त. मग tan 10 प्लस tan 10 इज 2 टाइम्स tan 10 बनणारच आहे. तो तसा बनणारच आहे, विषयच नाही इथं. ओके सो हे स्टुडंट्स, सो हे असं प्रूव्ह करायचं होतं हे. ओके तर पहा जाऊया पुढे नेक्स्ट क्वेश्चन करूया आपण. तर पहा मुलांनो पुढचे जे फॉर्म्युलेज आहेत ते डबल अँगलचे फॉर्म्युलेज आहेत. डबल अँगल ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स ऑफ डबल अँगल. ओके आता जसं की काही फॉर्म्युलेज सांगतो पहा मी इथे तुम्हाला sin 2 थीटा
काय माहिती का, साइन टू थिटाचे टोटल 2 फॉर्म्युलेज आहेत यार. ओके, पहिली तर गोष्ट हे पाठ पाहिजे, आणि लॉंग टर्म मध्ये पाठ तेव्हाच होतील जेव्हा याचं थोडं बहुत लाईक डेरिव्हेशनची एक बेसिक आयडिया असेल, तेव्हा लाईक व्यवस्थित पाठवून जावं. तर पहा मुलांना, साइन टू थिटा जो असतो ना, मी याला असं पण तर लिहू शकतो यार, साइन टू थिटाला मी थिटा प्लस थिटा लिहू शकतो ना. अरे टू थिटा म्हणजे थिटा प्लस थिटा, म्हणजे सांगा बरं, साइन ऑफ ए प्लस बी आहे. साइन ऑफ ए प्लस बी काय असतो रे, साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी. म्हणजे मला असं समजलं इथे की साइन थिटा कॉस थिटा प्लस साइन थिटा कॉस थिटा म्हणजे 2 टाइम्स साइन थिटा कॉस थिटा. किती 2 टाइम्स साइन थिटा कॉस थिटा. सो गाइज, साइन टू थिटाचा हा एक फॉर्म्युला आहे. ओके, जस्ट बॉक्स करा. साइन टू थिटा इज 2 टाइम्स साइन थिटा इंटू कॉस थिटा. हे सर्व डबल अँगल फॉर्म्युलेज आहेत, म्हणजे इथे प्रत्येक ठिकाणी 2 थिटा असणार आहे. इथे डबल अँगल फॉर्म्युला, साइन टू थिटा इज 2 टाइम्स साइन थिटा इंटू कॉस थिटा. आता तुम्ही म्हणणार याचा यूज कसा, किंवा कसा एक्झॅक्टली हा यूज करायचा. समजा जर का इथे साइन 40 असेल, हे पहा साइन 40 म्हणजे काय रे, साइन ऑफ 2 टाइम्स 20. अरे म्हणजे साइन टू थिटा झाला ना, आणि मग तुम्हाला तर माहिती साइन टू थिटा काय असतो, 2 टाइम्स साइन थिटा इंटू कॉस थिटा, 2 टाइम्स साइन 20 इंटू कॉस 20 असं लिहायचं आहे. पहा बऱ्याच वेळी असं पण होऊ शकतं, साइन थिटाला 2 टाइम्स साइन थिटा बाय 2 इंटू कॉस थिटा बाय 2 असं पण लिहिलं जाऊ शकतं. कारण की हे साइन टू थिटा म्हणजे इनडायरेक्टली हे साइन ऑफ 2 टाइम्स थिटा बाय 2च आहे. म्हणजे रीड करते तुम्ही असं रीड करू शकता, याला साइन ऑफ 2 थिटा असं रीड करू शकता. म्हणजे मला काय सांगायचं माहिती का, इथे जर का थिटा असेल ना तर इथे थिटा बाय 2 असतो. इथे जर का 2 थिटा असेल ना तर 2 थिटाचा हाफ किती, थिटा. इकडे थिटा असला पाहिजे, तिकडे 2 थिटा तर इकडे थिटा. इकडे थिटा असेल तर इकडे थिटा बाय 2 असला पाहिजे. येस, पहा दुसरा फॉर्म्युला काय, साइन टू थिटाचा आणखीन एक फॉर्म्युला आहे, तर तो काय पहा, साइन टू थिटाचा पहिला फॉर्म्युला दॅट इज 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा. हा तर आहेच आहे. डिवाइड बाय मध्ये काही नाही म्हणजे 1 आहे. अरे पण 1 म्हणजे कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा असतो की नाही. मुलांना 1 ला आपण कॉस स्क्वेअर प्लस साइन स्क्वेअर लिहू शकतो. मी काय म्हणतो, चला कॉस स्क्वेअरने डिवाइड करा बरं. कॉस स्क्वेअर थिटाने काय करा, डिवाइड करा, न्यूमरेटर ॲज वेल एज डिनॉमिनेटरला. मग तुम्हाला समजेल हा कॉस थिटा स्क्वेअर कॅन्सल, साइन बाय कॉस टॅन बनेल, म्हणजे हा बनतो वरती 2 टॅन थिटा होल डिवाइड बाय दिस 1 प्लस दिस टॅन स्क्वेअर थिटा. अरे मुलांना म्हणजे असं पण एक फॉर्म्युला बनवू शकतो रे. पहा बरं जरा, साइन टू थिटाचा मुलांना असं पण एक फॉर्म्युला बनवू शकतो. साइन टू थिटा इज 2 टॅन थिटा डिवाइड बाय 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा असं पण एक फॉर्म्युला बनणार आहे. सो हे 2 फॉर्म्युलेज तुम्हाला इथे पाठ करायचे. तर हे 2 फॉर्म्युलेज तुम्हाला इथे पाठ करायचे, लक्षात ठेवायचे. आता जे 11th मधून 12th मध्ये जाणारे स्टुडंट्स आहेत, ओके, तर त्यांनी ना हे व्यवस्थित डेरिव्हेशन वगैरे पण लिहा, जसं सांगितलंय. ओके, त्याप्रमाणे लक्षात ठेवा. फॉर्म्युलेजचं लाईक तोंडपाठ असले पाहिजे. विचारलं कोणी साइन टू थिटा डायरेक्टली आला पाहिजे. डायरेक्टली हे 2 फॉर्म्युलेज लाईक इमॅजिन झाले पाहिजे. ओके, अशी स्टेज असली पाहिजे. बट हे आले पण कसे आहेत ते पण लाईक थोडंसं व्यवस्थित पाहून घ्या रे. येस, आता पहा पुढचे फॉर्म्युलेज पहा. आता याच्यानंतर काय आहे, याच्यानंतर कॉस टू थिटा. नाउ सी गाइस, कॉस ऑफ 2 थिटा. कॉस टू थिटा कॅन बी रिटन ॲज कॉस थिटा प्लस थिटा. बरोबर ना रे, 2 थिटा मीन्स थिटा प्लस थिटा ना. Now cos 2 theta means cos theta plus theta. Now this is in the form of cos a plus b, and cos a plus b means cos a, cos b, plus असेल तर मायनस, then sin a, sin b. बरोबर ना. सो काय बनतं रे, cos into cos is cos square theta, minus sin into sin is sin square theta. मग हे समजून घ्या तुम्ही व्यवस्थित. cos of 2 theta, guys, cos of 2 theta, it is equal to cos square theta minus of sin square theta. बरोबर. मी याला असं पण लिहू शकतो, अरे कॉस ऑफ 2 थिटा इज इक्वल टू हे बघा, कॉस स्क्वेअरला मी कॉस स्क्वेअरच लिहितो, अरे मायनस ऑफ साइन स्क्वेअरला मी 1 मायनस ऑफ कॉस स्क्वेअर थिटा लिहितो. नीट पहा काय यूज केलं आपण इथे. वी नो दॅट कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा इट इज इक्वल टू 1 असतो की नाही तो. मग हा जो साइन स्क्वेअर आहे ना तो साइन स्क्वेअरला आपण 1 मायनस ऑफ कॉस स्क्वेअर असं लिहितोय. साइन स्क्वेअरला मुलांना आपण 1 मायनस ऑफ कॉस स्क्वेअर लिहितोय. मग बरोबर काय बनतं कॉस टू थिटा. कॉस टू थिटा काय बनतो रे, मायनस मायनस प्लस कॉस स्क्वेअर इज 2 कॉस स्क्वेअर थिटा मायनस ऑफ 1. सो गाइस दिस इज द व्हॅल्यू ऑफ कॉस टू थिटा. हा आपला कॉस टू थिटाचा व्हॅल्यू असणार आहे. हा आपला कॉस टू थिटाचा व्हॅल्यू असणार आहे. 2 फॉर्म्युलेज झाले अरे कॉस टू थिटाचे. पण आणखीन पण आहेत फॉर्म्युलेज.
असं पण तर होऊ शकतं ना रे. पहा काय, कॉस टू थिटाला मी हा जो कॉस स्क्वेअर आहे ना, कॉस स्क्वेअरला मी 1 मायनस ऑफ साइन स्क्वेअर, 1 मायनस ऑफ साइन स्क्वेअर असं लिहू शकतो. आणि हे पुढे मायनस साइन स्क्वेअर तर आहेच आणखीन. सो मायनस ऑफ साइन स्क्वेअर पण आहेच ना रे पुढे. मग सांगा बरं, मायनस साइन स्क्वेअर इज मायनस 2 साइन स्क्वेअर. सो 1 मायनस ऑफ 2 साइन स्क्वेअर थिटा इज द व्हॅल्यू ऑफ कॉस टू थिटा. म्हणजे हा थर्ड फॉर्म्युला बनला रे. पहा तिन्ही लक्षात ठेवायचे बरं. आणखीन एक आहे ऍक्च्युली, थोडंसं रिवाइज करूया. पहिला काय रे, कॉस टू थिटा मीन्स कॉस स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा. हे पहा 2 थिटा असेल तर थिटा असतो इथं, 2 थिटा असेल तर थिटा असतो, 2 थिटा असेल तर थिटा येतो. पण समजा जर का कॉस थिटाला काही लिहायचं झालं तर तुम्ही असं पण लिहू शकता बरं, कॉस थिटा इज कॉस स्क्वेअर थिटा बाय 2 मायनस साइन स्क्वेअर थिटा बाय 2 असं पण लिहू शकता. थिटा असेल तर थिटा बाय 2, 2 थिटा असेल तर थिटा. ही गोष्ट पहिले समजून घ्या, बरोबर. पहा मग आता पुढे. आता तुम्ही म्हणणार लास्टवाला फॉर्म्युला कोणता आहे. पहा सांगतो. फर्स्टवाला फॉर्म्युला काय रे कॉस टू थिटाचा. कॉस टू थिटा इज बेसिकली कॉस स्क्वेअर थिटा मायनस ऑफ साइन स्क्वेअर थिटा असं आहे की नाही. होल डिवाइड बाय काही नाही म्हणजे 1 आहे. अरे पण 1 म्हणजे तर कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा ना, बरोबर की नाही. 1 म्हणजे कॉस स्क्वेअर प्लस साइन स्क्वेअर. मी म्हणलं ठीक आहे यार चलो. आता ना मी जरा डिवाइड करतोय. तुम्ही म्हणणार कशाने, मी कॉस स्क्वेअर थिटाने डिवाइड करतोय. कशाने, कॉस स्क्वेअर थिटाने डिवाइड करतोय. पहा मुलांनो, कॉस स्क्वेअर थिटाने डिवाइड करतोय. कॅन्सल होऊन किती बनतं 1 मायनस ऑफ कॉस स्क्वेअर बाय साइन स्क्वेअर इज टॅन स्क्वेअर. सो 1 मायनस ऑफ टॅन स्क्वेअर थिटा डिवाइड बाय 1 ओके प्लस साइन बाय कॉस इज टॅन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. समजलं का रे. 1 मायनस ऑफ टॅन स्क्वेअर थिटा डिवाइड बाय 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. दिस इज द व्हॅल्यू ऑफ कॉस टू थिटा. म्हणजे कॉस टू थिटाची मुलांना असे 4 फॉर्म्युलेज बनतात. तुम्ही म्हणाल नाही सर आम्ही हे डेरिव्हेशन करून प्रत्येक फॉर्म्युलेज काढू शकतो ना. ओके, सो मी पाठ कोणताच नाही करणार. हे थोडंसं चुकीचा अप्रोच आहे. माहिती मला की कमीत कमी गोष्टी पाठ केल्या पाहिजे. ओके, पण कसं आहे माहिती का, याचा डिपेंडन्सी किंवा याचा इम्पॉर्टन्स जर का तुम्ही पाहाल ना, अरे खूप ठिकाणी लागणार आहे कॅल्क्युलसमध्ये. खूप म्हणजे भयंकर प्रमाणात यूज होणारे फॉर्म्युलेज आहेत, बरोबर. सो मी तर तुम्हाला क्लिअरली सजेस्ट करतो. आता मला माहिती ना 12चा जो काही सिलेबस वगैरे आहे की कुठे लागणार आहे, किती वेळेस लागणार आहे. सो मी तुम्हाला ब्लाइंडली सजेस्ट करतो यार पूर्णपणे पाठ करा यार. तोंडपाठ असले पाहिजे फॉर्म्युलेज. डेरिव्हेशन आलं ठीक, खूपच चांगलं आहे. पण ना विचारलं ना कॉस टू थिटाचे 4 फॉर्म्युलेज सांगा, लगेच तुमच्या डोक्यात प्रिंट झाले पाहिजे 4 फॉर्म्युलेज. cos 2 theta is equal to cos square minus sin square. Cos 2 theta is equal to 2 cos square theta minus of 1. Cos 2 theta is equal to 1 minus of 2 sin square, and then finally cos 2 theta is 1 minus of tan square divided by 1 plus tan square. हे चारही फॉर्म्युलेज मुलांना तुम्हाला पाठ असले पाहिजे, बरोबर. तर मग जाऊ मी पुढे. पहा tan sin 2 theta चे 2 डिस्कस केले, cos 2 theta चे 4 डिस्कस केले. आता tan 2 theta चा एक फॉर्म्युला आहे. पहा tan of 2 theta it can be written as tan theta plus tan theta plus theta. समजता रे. 2 theta ला मी theta plus theta असं लिहू शकतो. Now tan a plus b means tan a plus tan b divided by 1 minus of tan a tan b. असं बनतो की नाही सांगा बरं. That means guys tan 2 theta means tan of 2 theta means tan theta plus tan theta is 2 tan theta. Okay, divide by 1 minus of tan theta into tan theta is tan square theta. सो हा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे tan 2 थीटाचा. tan 2 थीटा इज 2 tan थीटा डिवाइड बाय 1 मायनस ऑफ tan स्क्वेअर थीटा. हा फॉर्म्युला तुम्हाला पाठ पाहिजे. सो 2 थीटाचे मुलांनो हे असे फॉर्म्युलेज आपण डिस्कस केलेले आहेत. तुम्ही थोडंसं रिवाइज करा क्विकली की आतापर्यंत आपण या सेशनमध्ये काय केलेलं आहे, थोडंसं रिव्हिजन करायचं. पहिले तर केल्यावर 90 डिग्रीपेक्षा जर का मोठा अँगल असेल ओके तर त्याचे साइन कॉस टॅन कसे फाइंड करायचे ते रूल शिकले ना आपण. फर्स्ट क्वाड्रंट ऑल पॉझिटिव्ह, सेकंड थर्ड फोर्थ क्वाड्रंट वगैरे, बरोबर ना. ऑड मल्टिपल ऑफ 90, इव्हन मल्टिपल ऑफ 90 आठवा थोडंसं. त्याच्यानंतर आपण बहुतेक a प्लस बी आणि a मायनस बी वाले फॉर्म्युलेस केलेत. साइन ए प्लस बी, साइन ए मायनस बी, कॉस ए प्लस बी, कॉस ए मायनस बी, टॅन ए प्लस बी, टॅन ए मायनस बी. आणि त्याच्यानंतर आता आपण केलं पाठ 2 थीटा वाले फॉर्म्युलेस. साइन 2 थीटाचे 2 फॉर्म्युलेस होते, कॉस 2 थीटाचे 4 होते आणि टॅन 2 थीटाचा एक फॉर्म्युला आपण इथे आता डिस्कस केलेला आहे. येस. आता याच्यानंतर ना मुलांनो पहा ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स ऑफ ट्रिपल अँगल. म्हणजे आता आपल्याला इथे 3 थीटा वाले फॉर्म्युलेज डिस्कस करायचे आहेत. किती? 3 थीटा वाले फॉर्म्युलेज आपल्याला इथे डिस्कस करायचे आहेत. तर मग पहा लक्ष द्या. ओके, मी लिहून देतो फॉर्म्युलेज, पाठ करून घ्यायचे तुम्हाला. साइन 3 थीटा, साइन ऑफ 3 थीटा, देन कॉस ऑफ 3 थीटा, देन टॅन ऑफ 3 थीटा.
पारे साइन 3 थीटा मीन्स 3 साइन थीटा माइनस ऑफ 4 साइन क्यूब थीटा. कॉस ऑफ 3 थीटा मीन्स 4 कॉस क्यूब थीटा माइनस ऑफ 3 कॉस थीटा. अँड टॅन ऑफ 3 थीटा मीन्स टॅन 3 थीटा काय असतो पहा मुलांना 3 टॅन थीटा मायनस ऑफ टॅन क्यूब थीटा डिवाइड बाय 1 मायनस ऑफ 3 टॅन स्क्वेअर थीटा. हे मुलांना 3 थीटाचे फॉर्म्युलेज आहेत. ओके, हे तीनही फॉर्म्युलेज परत तुम्हाला लिहायचे आहेत, पाठ करायचे आहेत. आणि त्यातला ना एक छोटंसं डेरिवेशन मी तुम्हाला सांगून देतो. साइन 3 थीटाचं डेरिवेशन सांगून देतो आणि बाकी डेरिवेशन पण सेम वेनीच करायचे आहेत. ठीक आहे, डेरिवेशन एक वेळेस थोडंसं माहिती नसेल तर ठीक आहे यार, म्हणजे खूप जास्त लोड नाही आहे. ओके, बऱ्याच वेळी तर समजलं पाहिजे की कशा गोष्टी आल्यात हे माहिती असलं पाहिजे. बट स्टील ओके, मॅथमॅटिक्सचा 11-12चा सिलेबस असा डिझाईन केला गेलेला आहे किंवा क्वेश्चन्स असे विचारले जातात की डेरिवेशन चेक नाही करत त्यांनी. जसं फिजिक्समध्ये कसं रे की फार डेप्थमध्ये कॉन्सेप्ट चेक केले जातात. फार डेप्थमध्ये चेक करायचं असेल तर डेरिवेशनमधल्या कोणत्या तरी एका पॉईंटवरती क्वेश्चन विचारायचा असतो, बरोबर. पण ना मॅथमॅटिक्समध्ये असं नाही होत. सो म्हणून मी म्हणलं इथे की ठीक आहे, डेरिवेशन एखाद्या वेळेस नसेल जरी तरी काही लोड नाही, बट हा फॉर्म्युला पार्ट पाहिजे जर का तुम्हाला लाईक थोडंसं मार्क ओरिएंटेड लाईक स्टडी करायचं असेल तर डेफिनेटली. ओके, पहा आता मी काय म्हणतोय साइन 3 थीटाला, मग 3 थीटाला मी थीटा प्लस 2 थीटा असं लिहू शकतो, बरोबर की नाही. म्हणजे हा साइन ए प्लस बी आहे यार. साइन ए प्लस बी काय सॉरी साइन ए प्लस बी साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी असं असतं की नाही, बरोबर. आता मग पहा यार, साइन थीटाला साइन थीटा नोट केला. ओके, ब्रॅकेट कॉस 2 थीटाचे आता आपण 4 फॉर्म्युलेज डिस्कस केले. त्यातला एक फॉर्म्युला मी इथे यूज करतो, 1 मायनस ऑफ 2 साइन स्क्वेअर थीटा यूज केला. पहा इथे कॉस थीटा आहे. अरे साइन 2 थीटाचा फॉर्म्युला पण शिकलाय आपण. काय असतो 2 इंटू साइन थीटा इंटू कॉस थीटा असं असतो की नाही. मग बरोबर हे काय बनतं साइन थीटा इंटू 1 इज साइन थीटा. मी म्हणलं ठीक आहे यार, मायनस ऑफ 2 साइन थीटा इंटू साइन स्क्वेअर इज साइन क्यूब 2 साइन क्यूब थीटा बनणार आहे तो प्लस हे पहा 2 साइन थीटा 2 साइन थीटा. हे पहा कॉस इंटू कॉस कॉस स्क्वेअर बनतो आणि कॉस स्क्वेअर तर तुम्हाला माहिती आहे कॉस स्क्वेअर थीटा म्हणजे 1 मायनस ऑफ साइन स्क्वेअर थीटा असतो. कॉस स्क्वेअर थीटा म्हणजे मुलांना 1 मायनस ऑफ साइन स्क्वेअर थीटा असतो. का रे, आपल्याला पूर्ण आन्सर साइनच्या फॉर्मॅटमध्ये आणायचं, बरोबर. सो पहा बरं, साइन थीटा मायनस ऑफ 2 साइन क्यूब थीटा प्लस 2 साइन थीटा इंटू 1 इज 2 साइन थीटा. ठीक है यार, चलो माइनस ऑफ 2 साइन इंटू साइन स्क्वेअर इज साइन क्यूब. सो माइनस ऑफ 2 साइन क्यूब थीटा. समजलं. मग पहा साइन थीटा प्लस 2 साइन थीटा इज 3 साइन थीटा. मी म्हणलं ठीक आहे, ओके. माइनस ऑफ 2 साइन क्यूब माइनस 2 साइन क्यूब इज माइनस 4 साइन क्यूब थीटा यार. माइनस ऑफ 4 साइन क्यूब थीटा हा असा बनतोय पहा. सो गाइस दिस इज साइन 3 थीटाचा फॉर्म्युला. हा ना साइन 3 थीटाचा फॉर्म्युला यार. 3 साइन थीटा माइनस ऑफ 4 साइन क्यूब थीटा. ओके, यार तिन्ही फॉर्म्युलेस तुम्हाला पाठ करायचे 1 2 3 तीनही फॉर्म्युलेस तुम्हाला पाठ करायचे आहेत इथे. ओके, हे प्लीज तुम्ही इथे समजून घ्या. तर मुलांना हे 3 थीटावाले फॉर्म्युलेस पण आपण डिस्कस केलेले आहेत आता. ओके, नाव सी आणखीन काही फॉर्म्युलेस आहेत. ओके, थोडंसं ते 2 थीटाच्या फॉर्म्युलाच्या मध्ये लाईक कन्सिडर केले जातात ते. ओके, पाहत आहे काय सांगतो मी तुम्हाला. 1 प्लस कॉस 2 थीटा. ओके, 1 प्लस कॉस थीटा किंवा 1 मायनस ऑफ कॉस 2 थीटा अँड 1 मायनस ऑफ कॉस थीटा. पहा रे, पहा. ओके, सोपं आहे, फार काही असं अवघड नाही आहे. आणखीन 4 लिहितो. 1 प्लस साइन 2 थीटा देन 1 प्लस साइन थीटा then 1 minus of sin 2 theta and then 1 minus of sin theta. हे पण पाठ पाहिजे अरे, हे पण पाठ पाहिजे आपल्याला. ओके, तुम्हाला इतके कसे पाठ करायचे, अरे काही अवघड नाहीये, झालेलं आहे, मुलांनी केलेलं आहे ऑलरेडी, बरोबर. तुम्ही नसाल करत तर तुम्ही मागे राहणार आहेत, इतकं समजून घ्या फक्त. तर पहा यार, मी तो पहिला 1 प्लस कॉस 2 थीटा त्याच्याबद्दल बोलतोय. बघा काय असतं रे, कॉस 2 थीटाचा फॉर्म्युला काय असतो रे, 2 कॉस स्क्वेअर थीटा मायनस ऑफ 1. शिकलाय की नाही हा फॉर्म्युला. कॉस 2 थीटाचे 4 फॉर्म्युलेज असतात, त्यातला हा एक फॉर्म्युला आहे. कॉस 2 थीटा इज 2 कॉस स्क्वेअर थीटा मायनस ऑफ 1. काही नका करू, -1 फक्त तिकडे टाका.
-1 फक्त तिकडे जाऊन +1 होतो, म्हणजे 1 + cos 2 थिटा राहतो तिकडे. सो गाइस 1 + cos 2 थिटा इज 2 cos स्क्वेअर थिटा, सिंपल. सो 1 + cos 2 थिटा इज 2 cos स्क्वेअर थिटा, सिंपल आहे यार. तुम्ही म्हणाल सर हा फॉर्म्युला केलाय आपण, हा फॉर्म्युला पण हे दोन्ही फॉर्म्युले सेमच आहेत ना सर, फक्त 1 -1 तिकडे जाऊन +1 घेतलं, मग कशाला पाठ करायचं सेपरेटली? हे पहा, गरज आहे म्हणून सांगतो मी तुम्हाला इथे, गरज डेफिनेटली आहे. ओके, सो मी जे सांगतोय तुम्हाला हे पाठ करायचंच आहे, विषयच नाही इथे, बरोबर. आता तुम्ही म्हणाल हे कशासाठी असं, नाही का? तोच त्याचा फॉर्म्युला आहे, तोच तो फॉर्म्युला किती इकडे तिकडे करून आणखीन किती फॉर्म्युलेस देणार एक्स्ट्रा. बघा काय, हा जो फॉर्मॅट आहे ना 1 + cos 2 थिटा वाला, ओके, हे खूप वेळेस दिसणार आहे तुम्हाला. 12th मध्ये तुम्ही डिफरन्सिएशन स्टार्ट कराल ना, तुम्हाला समजेल की यार हे इतक्या वेळेस दिसणार आहे ना असा फॉर्मॅट, किंवा इंटिग्रेशन मध्ये पण खूप वेळेस दिसणार आहे, बरोबर. सो तो आयडेंटिफाय लवकर होण्यासाठी आपल्याला या फॉर्मॅट मध्ये पण हा फॉर्म्युला पाठ करायचा आहे. पाठ करायचा आहे मुलांना, हे समजून घ्या, काय अवॉइड नका करू, हे पाठ करायचं तुम्हाला या फॉर्मॅट मध्ये पण. पारे 2 थिटा असेल तर थिटा आहे ना, तर थिटा असेल तर काय असतं माहिती का, θ/2 असतं, काही नाही. 2 थिटा असेल तर थिटा असतं, थिटा असेल तर θ/2 असतं. मतलब ठीक है यार, चलो. 1 - cos 2 थिटा इज 2 sin स्क्वेअर थिटा. 2 थिटा असेल तर थिटा, 1 - cos थिटा इज 2 sin स्क्वेअर. हे पहा, थिटा असेल तर θ/2 करायचं आहे तुम्हाला इथं. तुम्ही म्हणाल हे कसं काय आलं, कुठून आलं, नाही का? अरे कुठून नाही, तोच फॉर्म्युला परत. cos 2 थिटाचा फॉर्म्युला असा पण आहे ना रे, 1 - 2 sin स्क्वेअर थिटा आहे की नाही? मग हा 2 sin स्क्वेअर थिटा तिकडे जातो आणि हा इकडे येतो, मग इकडे 1 - cos 2 थिटा इज इक्वल टू 2 sin स्क्वेअर थिटा, तोच तर बनतोय, सिंपल, बरोबर. तर पहा, प्लस असेल तर cos स्क्वेअर, मायनस असेल तर sin स्क्वेअर. पहा 1+ आणि 1- चे फॉर्म्युलेज आहेत. प्लस असेल तर cos स्क्वेअर, मायनस असेल तर sin स्क्वेअर. राहील लक्षात हे 4 फॉर्म्युलेस. 4 मधले हे तर 2 सोपेच आहेत, काही नाही येत इथे. थिटा आहे तर θ/2, थिटा आहे तर θ/2. मेन तर आपल्याला हे लक्षात ठेवायचे, बरोबर ना. आता पहा, याच्यानंतर जसं 1 + cos 2 थिटा होता तसा 1 + sin 2 थिटा पण आहे. तो येणार काय आहे मग? हे पहा, 1 ला मी असं लिहू शकतो का रे, cos स्क्वेअर थिटा + sin स्क्वेअर थिटा. नीट पहा मुलांनो, 1 कॅन बी रिटन ॲज cos स्क्वेअर + sin स्क्वेअर. म्हणलं ठीक आहे यार. sin 2 थिटा मीन्स गाइस 2 × sin थिटा × cos थिटा. मग हे पूर्ण बघितल्यानंतर मला असं समजतं a स्क्वेअर + 2ab + b स्क्वेअर. अब a स्क्वेअर + 2ab + b स्क्वेअर इज नथिंग बट a + b होल स्क्वेअर इज a + b होल स्क्वेअर. समजतं का? राहील का लक्षात? मग म्हणजे 1 + sin 2 थिटाचा फॉर्म्युला मुलांनो हा आहे. 1 + sin 2 थिटा इज cos थिटा + sin थिटा होल स्क्वेअर. पहा इथे प्लस असेल तर इथे पण प्लस यूज करायचा आहे. प्लस असेल प्लस cos थिटा + sin थिटा होल स्क्वेअर. सिमिलरली 1 + sin थिटा असेल ना, तर cos θ/2 + sin θ/2 होल स्क्वेअर. काही नाही अरे, थिटा असेल तर θ/2 करायचा, इतकं सिंपल आहे. ओके, 1 - sin 2 थिटा आहे ना, याला मी लिहितोय पहा cos थिटा - sin थिटा होल स्क्वेअर. काही नाही, मायनस असेल तर मायनस करायचा. 2 थिटा असेल तर थिटा करायचा. सेम 1 - sin थिटा इज cos θ/2, मायनस असेल तर मायनस करा sin θ/2 आणि याचा होल स्क्वेअर. हे असं करायला लागणार आहे तुम्हाला इथे. 1 - sin थिटा इज cos θ/2 - sin θ/2 होल स्क्वेअर. यस स्टुडंट्स, आय होप तुम्हाला हे पण समजलेलं आहे व्यवस्थित. हे पहा, लिस्ट डाऊन करा. काय आत्तापासून जे सुरुवातीपासून जे फॉर्म्युलेस झाले, सर्वच्या सर्व फॉर्म्युलेस तुम्ही लिहा नोटबुकमध्ये, बरोबर. आणखीन पण काही आहेत फॉर्म्युलेस मुलांना, संपलेले नाही आहेत. आणखीन पण करायचं आहे आपल्याला. तर आत्तापर्यंत जर का थोडंसं तुम्हाला लाईक कन्फ्युजिंग वाटायला लागलं असेल, म्हणजे चलो पहिले 6 फॉर्म्युलेस झाले a + b a - b चे, तोपर्यंत वाटतं हा ठीकठाक चालू आहे. आणखीन 2 थिटावाले फॉर्म्युलेस झाले, मग वाटतं हा थोडंसं जरा बाउन्स गेलं, बट ठीक आहे, तरी पण करू शकतो पाठ. त्याच्यानंतर 3 थिटा आला, हा मग वाटलं की यार जरा अवघड आहे. त्याच्यानंतर आता हे आलं समजा, मग वाटायला लागतं की अरे आधी काय शिकलोय आपण. मग अशा वेळी काय करायचं असतं माहिती का मुलांना, पूर्ण सुरुवातीपासून आत्तापर्यंत रिव्हिजन करायचं. हवं तर व्हिडिओ परत पहा स्पीडमध्ये करून 1.75 किंवा 2x स्पीडवरती किंवा 1.5x वरती. थोडंसं स्पीडमध्ये करून तुम्ही हा व्हिडिओ पहा, इथेपर्यंत परत पहा. पूर्ण जो कंटेंट लिहिलाय व्यवस्थित, हवं तर त्याला रिवाइज करा, त्याचं रिव्हिजन करा, बरोबर ना. म्हणजे आता पुढे जाण्यासाठी आत्तापर्यंतचा डेटा आधी व्यवस्थित कव्हर करून घेतलेला बरा. नाहीतर असं नको व्हायला की पुढचं करते वेळी ओके अरे यार ते मागचं पण येत नाही आपल्याला, किंवा मागच्यामुळे आणखीन पुढचं जास्तच कन्फ्यूज व्हायला लागलं, असं नको व्हायला. सो बेटर वे मुलांना आधी सर्व काही करून घ्या,
ओके, आत्तापर्यंतचा डेटा करून घ्या, त्याच्यानंतर आता जाऊया आपण आता पुढच्या आर्टिकलवरती. येस, तर पहा मुलांना आता पुढचे फॉर्म्युलेज पहा, सी प्लस डी वाले फॉर्म्युलेज आणि सी मायनस डी वाले फॉर्म्युलेज. फॅक्टरायझेशन फॉर्म्युलेज बोलतात इथे, टेक्स्टबुकमध्ये वगैरे तुम्ही पाहाल तर फॅक्टरायझेशन फॉर्म्युलेज असं मेन्शन केलेलं आहे. ओके, बट ठीक आहे, मी याला सी आणि डी असं लक्षात ठेवतोय. ओके, साइन सी प्लस साइन डी. नीट पहा, काय 8 फॉर्म्युलेज आहेत इथे पण टोटल. ओके, पहिले आपण 4 डिस्कस करूया. काय पहा, साइन सी प्लस साइन डी. हे पहा, विदाउट प्रूफ मी सांगतोय तुम्हाला हे फॉर्म्युलेज, अशाला असे हे तुम्हाला लक्षात ठेवायचे, पाठ करायचे. ओके, साइन सी प्लस साइन डी, देन साइन सी मायनस साइन डी, देन cos c plus cos d, and then cos c minus of cos d. हे असे 4 फॉर्म्युलेज आहेत रे. हे पहा, साइन सी प्लस साइन डी वेगळा आणि साइन सी प्लस डी वेगळा. पहा, साइन सी प्लस डी आणि साइन सी प्लस साइन डी याच्यामध्ये फरक आहे. इथे सी प्लस डीचं ऍडिशन करून साइन करायचं आहे, तिथे साइन सी करायचं, साइन डी करायचं, मग ऍडिशन करायचं. हा बेसिक डिफरन्स समजतो ना रे तुम्हाला इथे, बरोबर. तर ठीक आहे यार, पहा. सो गाइस, साइन सी प्लस साइन डी, साइन सी प्लस साइन डी, साइन सी प्लस साइन डी इज 2 साइन सी प्लस डी बाय 2 इंटू कॉस सी माइनस डी बाय 2. इतकं सिंपल. साइन सी प्लस साइन डी इज 2 साइन सी प्लस डी बाय 2 इंटू कॉस सी माइनस डी बाय 2. साइन सी माइनस ऑफ साइन डी इज 2 कॉस सी प्लस डी बाय 2 इंटू साइन सी माइनस ऑफ डी डिवाइड बाय 2. ओके, देन cos c प्लस cos d. हे पहा, साइनच्या केसमध्ये कसं आहे, साइन कॉस किंवा कॉस साइन, प्लस असेल तर साइन कॉस, मायनस असेल तर कॉस साइन. पण कॉसच्या केसमध्ये ना, कॉसच्या केसमध्ये मुलांना काय असतं माहिती का, कॉस कॉस असतं. काय काय, कॉसच्या केसमध्ये कॉस कॉस किंवा साइन साइन, कॉस कॉस किंवा काय साइन साइन. हे तुम्हाला इथे समजून घ्यायचं आहे. पहा, cos c plus cos d is 2 cos c plus d by 2 into cos c minus d by 2. cos c minus cos d is 2 sin c plus d by 2 into sin, इथे फक्त एक एक्सेप्शन, इथे फक्त उलटा करायचा असतो, म्हणजे d minus of c by 2 करायचं असतं. ओके, किंवा c minus d by 2 लिहित असाल तर इथे फक्त मायनस साइन एक्स्ट्रा लावायचं असतं स्टार्टिंग मध्ये. मी तरी आता हे असं प्रिफर करतो इथे. ओके, cos c minus cos d is 2 sin c plus d by 2 into sin d minus c by 2. इथे एक्सेप्शन आहे, हा वाला फक्त एक उलटा बनतो, c minus d by 2 ने d minus of c by 2 बनतो. ओके, बघा रे, हे सर्व पाठ करायचं बरं तुम्हाला. थोडंसं मी रिपीट करून दाखवतो इथे. ओके, ट्राय करा की इथे सेशनमध्येच पाठ करून घ्याल. पॉज करून तुम्ही तर लिहिताच आहे नाही का, एकदा लिहिलं परत एकदा 2-3 वेळेस इथे पाहिलं की ऑटोमॅटिकली पाठ होऊन जातं बऱ्यापैकी. नाव सी, टोटल ना आपण 4 फॉर्म्युलेज आत्ता इथे डिस्कस करतोय. पहिला आहे साइन सी प्लस साइन डी, साइन सी प्लस साइन डी, साइन सी मायनस साइन डी, कॉस सी प्लस कॉस डी, कॉस सी मायनस ऑफ कॉस डी, साइन सी प्लस साइन डी, साइन सी मायनस साइन डी, कॉस सी प्लस कॉस डी, कॉस सी मायनस कॉस डी. फर्स्ट वन, साइन सी प्लस साइन डी is 2 sin c plus d by 2 into cos c minus d by 2. sin c minus sin d, 2 cos c plus d by 2 into sin c minus d by 2. हे पहा, मायनस आला तर पहिला कॉस येतो नंतर साइन येतो, प्लस आला तर पहिला साइन येतो नंतर कॉस येतो. बस कॉसच्या केसमध्ये कॉस कॉस और साइन साइन, प्लस असेल कॉस कॉस, मायनस असेल साइन साइन. So cos c plus cos d 2 cos c plus d by 2 into cos c minus d by 2. cos c minus cos d 2 sin c plus d by 2 sin उलटा d minus c by 2. ओके, तुम्ही म्हणाल सर हे यूज कसं करायचं यार. ओके, पारे थोडंसं आपण यूज करून पाहूया जरा. ओके, आणि त्याच्यानंतर आणखीन पुढचे 4 फॉर्म्युलेज डिस्कस करूया. पहा यूज कसा करायचा. समजा जर क्वेश्चन असा आला, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ sin 40 प्लस sin 20. समजतं का, sin 40 प्लस sin 20 तुम्हाला विचारतात. सांगा रे, साइन सी प्लस साइन डी दिसतो मला. धरा आता साइन सी प्लस साइन डी इज 2 साइन सी प्लस डी बाय 2 इंटू कॉस सी मायनस ऑफ डी बाय 2. सिंपल. म्हणजे काय बनणार आहे हा 2. हे पहा, 40 प्लस 20 60 बाय 2 कराल तर 30 बनतो, म्हणजे 2 इंटू साइन 30 बनणार आहे तो, इंटू कॉस ऑफ मला वाटतं हे 10च बनणार आहे नाही का. साइन 30 तर हाफ असतो यार, 2 इंटू हाफ कॅन्सलच होतो, म्हणजे इथे फक्त आन्सर बनणार आहे कॉस 10. सो आन्सर हे फक्त आणि फक्त कॉस 10 डिग्री बनणार आहे. बरोबर. घेऊ दुसरा सम. पहा परत एकदा, साइन 40 मायनस ऑफ साइन मे बी 70 असं करतोय. समजतं का.
साइन 40 मायनस साइन 70 सांगा अरे. साइन सी मायनस साइन डी इज 2 कॉस, बरोबर ना, 2 कॉस सी प्लस डी बाय 2. काय काय, सी प्लस डी बाय 2 इंटू साइन सी मायनस डी बाय 2. सिंपल. मग काय बनतं पहा ना, 2 इंटू कॉस काय रे, हे 110 बनतं का रे ते. 110 डिवाइड बाय 2 किती असतं, 110 डिवाइड बाय 2 किती असतं मुलांना, 55 असतं ना. 2 इंटू कॉस 55 बनणार आहे इंटू साइन, सांगा बरं, 40 मायनस 70 इज 30, मायनस 30 बाय 2 इज मायनस ऑफ 15. आणि तुम्हाला तर माहिती साइन ऑफ मायनस थिटा, हे मायनस बाहेर येतं, इज मायनस ऑफ साइन थिटा, बरोबर ना. सो हा असा आन्सर बनतो यार मुलांना, हा असा आन्सर बनतो इथं, बरोबर आहे. पहा आता, समजा जर का तुम्हाला कोणी विचारलं व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ साइन 70 मायनस ऑफ कॉस 40, सांगा रे. कॉस 40 किंवा मे बी कॉस 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 10 करतो इथं. पहा रे, साइन 70 मायनस कॉस 10, साइन सी मायनस कॉस डी. यार असं नाही शिकला. साइन सी प्लस साइन डी, ओके. साइन सी मायनस साइन डी, कॉस सी प्लस कॉस डी, कॉस सी मायनस कॉस डी. म्हणजे एक तर साइन साइन असतं, नाही तर कॉस कॉस असतं, असं मिक्स नसतं. साइन सी मायनस कॉस डी नसतं, बरोबर ना. तर प्रॉब्लेम तर तोच आहे की ते साइन सी मायनस ऑफ कॉस डी असा आहे. मग मला असं वाटतं की याला असं करू शकतो का आपण, साइन ऑफ हा जो 70 आहे ना रे, 70 ला मी 90 मायनस ऑफ 20 करतो ना, समजतं का. 70 ला 90 मायनस 20 करतो मी. साइन 90 मायनस 20 70 तर असतं, पण आपल्याला माहिती आहे साइन 90 मायनस थिटा इज कॉस थिटा, म्हणजे हा कॉस 20 बनणार आहे. आता म्हणजे हे बनलं अरे, हे कॉस 20 मायनस कॉस 10 बनलाय. म्हणजे काय रे, कॉस सी मायनस कॉस डी इज 2 साइन सी प्लस डी बाय 2 इंटू साइन उलटा काय डी मायनस ऑफ सी डिवाइड बाय 2. म्हणजे काय बनतं हे पहा, 2 इंटू 20 प्लस 10 इज 30 बाय 2 कराल तर 15 बनतं यार, म्हणजे साइन 15 बनतं हे. इंटू मायनस 10 बाय 2 कराल मायनस 5 बनतं, म्हणजे हा साइन ऑफ मायनस 5 बनणार आहे. आणि तुम्हालाही माहिती साइन ऑफ मायनस थिटा इज मायनस ऑफ साइन थिटा, म्हणजे मायनस ऑफ साइन 5 बनणार आहे. म्हणजे हा मायनस साइन बाहेर काढून इथे लिहिलं तरी चालेल, बट इथे प्लस लिहा मग, बरोबर. सो असं बनणार आहे यार, समजलं ना. सो आय होप तुम्हाला हे समजलं की हे फॉर्म्युलेस कसे यूज करायचे, साइन सी प्लस साइन डी किंवा साइन सी मायनस साइन डी किंवा कॉस सी प्लस कॉस डी किंवा कॉस सी मायनस कॉस डी, हे वाले फॉर्म्युलेस कसे यूज करायचे हे समजलं. आता आणखीन एक दाखवतोय पहा मी करून, त्याच्यानंतर माझा डाऊट विचारेन मी तुम्हाला, आणि मग त्या डाऊटवरती तुम्ही थोडासा विचार करा, ओके. पहा काय मी तुम्हाला सांगतोय, पहा साइन ऑफ साइन ऑफ साइन ऑफ यार साइनचं खूप झालं. एक काम करतो जरा कॉसचं करूया का, नाही तर ठीक आहे यार चलो. साइन ऑफ 50 मायनस साइन ऑफ 20, साइन सी मायनस साइन डी इज 2, ओके. कॉस मायनस असेल तर पहिले कॉस, 2 कॉस सी प्लस डी बाय 2, सी प्लस डी बाय 2 इंटू साइन सी मायनस ऑफ डी बाय 2. म्हणजे ठीक आहे यार, म्हणजे 2 कॉस काय रे 70 बाय 2 35 ना, इंटू साइन 50 मायनस 20 30 बाय 2 तर 15 बनतो ना रे, बरोबर ना. हा असा बनतो की नाही. तुम्ही म्हणणार याच्यात काय अवघड आहे, यात काय अवघड आहे, साइन सी मायनस साइन डी, हा सिम्पलच सर, हे असंच आहे. अवघड काय आहे, अवघड काय आहे सांगतो आता पहा मुलांना. आता हे डिफिकल्ट काय माहिती का, समजा जर का तुम्हाला हा दिला, म्हणजे हे आन्सरच जर का दिलं, तर या आन्सरवरतून ते जे इथे लिहिलं होतं ते आणू शकता का, हे डिफिकल्ट आहे, खरंच डिफिकल्ट आहे. करून पहा, ओके. व्हिडिओ पॉज करा हवं तर, आणि ट्राय करा की याच्यावरतून ते कसं आणू शकता तुम्ही, नाही का. थोडंसं अवघड जाणार आहे तुम्हाला. बघा काय पहा मी सांगतोय, 2 साइन 50 साइन 20 घ्या, दिला मी हा राईट हँड साईड तुम्हाला. म्हणजे कशाला तरी पूर्ण एक्सपांड करून हे असं आलेलं आहे. आता याच्यावरतून हे इकडचं कसं आणता तुम्ही, समजलं ना काय म्हणायचं मला. थोडंसं यार आहे, थोडंसं अवघड आहे, खूप खूप अवघड आहे असं म्हणत नाही मी, थोडंसं आहे. ट्राय करा तुम्ही, ओके. आणणं थोडंसं लाईक डिफिकल्ट वाटणार आहे तुम्हाला. आता मग याचं सोल्युशन कसं आहे, आता टेक्स्टबुकमध्ये पाहाल तर आणखीन एक 4 फॉर्म्युलेस दिले आहेत, बट मी प्रिफर करतो की ते यार फॉर्म्युलेस नका लक्षात ठेवू, ओके. मी तुम्हाला जसं सांगतोय तसं लक्षात ठेवा. मेन तर काय हे करता आलं पाहिजे, बस इतकंच पाहिजे असतं आपल्याला. मी पण ते फॉर्म्युलेस सांगतोय ॲक्च्युली, बस थोडंसं लाईक वर्ड फॉर्ममध्ये सांगतोय, म्हणजे एक्सप्लेन करून सांगतोय फक्त की कसं यूज करायचं, ओके. तर पहा काय
जो कोणी असेल, से फॉर एक्झाम्पल 2 साइन 50 कॉस 20. ओके, आता याचा आपल्याला उलटा करायचा, समजतं कसा करायचा यार. एक काम करतो, मी जरा फॉर्म्युलेज देतो, तर सर्व फॉर्म्युलेज देतो परत, थोडंसं रिव्हिजन पण होऊन जाईल तुमचं. म्हणजे साइन सी प्लस साइन डी, मुलांना साइन सी प्लस साइन डी काय असतो रे, 2 साइन सी प्लस डी बाय 2 इंटू कॉस सी मायनस डी बाय 2, बरोबर ना. त्याच्यानंतर साइन सी मायनस ऑफ साइन डी, काय साइन सी मायनस साइन डी काय रे, 2 कॉस सी प्लस डी बाय 2 इंटू साइन सी मायनस डी बाय 2. याच्यानंतर काय रे, कॉस सी प्लस कॉस डी, कॉस सी प्लस कॉस डी. सो स्टुडंट्स, कॉस सी प्लस कॉस डी इज 2 cos c plus d by 2 into cos c minus of d by 2. Then cos c minus of cos d. So guys, cos c minus cos d is 2 sin c plus d by 2 into sin d minus c divided by 2. Cos c minus cos d, 2 sin c plus d by 2 sin उलटा d minus c by 2. मी बोललो ठीक आहे यार, चलो ओके, हे पाठ आहे आम्हाला फॉर्म्युलेस. आता नीट पहा, हे जे दिलंय त्यांनी, बरोबर, याला आपल्याला रिव्हर्स करायचं. पण विचार करा तुम्ही त्यांनी काय दिलं यार. मला असं वाटतं त्यांनी साइन पहिलं नंतर कॉस आहे, साइन पहिलं नंतर कॉस आहे, म्हणजे मला असं वाटतं होतं की हे दिलंय त्यांनी. मग याचा उलटा कराल तर साइन सी प्लस साइन डी बनणार, म्हणजे काय साइन सी प्लस साइन डी बनणार आहे. आधी हे तुम्ही डिटेक्ट केलं पाहिजे की हे जे त्यांनी दिलंय हे बेसिकली या 4 मधून कोणता दिलाय, म्हणजे कोणाला उलटं करायचं हे समजलं पाहिजे पहिले. मग तुम्हाला समजलं पाहिजे की यार तो साइन सी प्लस साइन डी तो आहे, याचा लाईक रिव्हर्स तिकडे जायचं आहे ना. सो साइन सी प्लस साइन डी आहे, बस लक्षात ठेवायचं. सी म्हणजे ॲडिशन, डी म्हणजे सबस्ट्रॅक्शन. करा ॲडिशन करा, 50 प्लस 20 70, सबस्ट्रॅक्शन 50 मायनस 20 30, लिहून टाका इथे. सी मीन्स ॲडिशन आणि डी मीन्स सबस्ट्रॅक्शन, बस सिम्पलचा रूल आहे यार. टाकू का, आणखीन एक करून दाखवू का मी इथे. पहा, समजा जर तुम्हाला हे असं देण्यात आलं, कॉस ऑफ असे 40 इंटू साइन ऑफ मे बी से 70, काय करायचं नीट पहा. तुम्ही मला पहिले कॉस दिल्यानंतर साइन दिला, पहिले कॉस दिल्यानंतर साइन दिला, असं. अरे हे असं नाहीये. काय असतं रूल नंबर 1 काय आहे पहा, पहिला मोठावाला अँगल आधी लिहायचा. पहा सी प्लस डी बाय 2 40 असेल तर सी मायनस डी बाय 2 40 पेक्षा कमी असला पाहिजे ना. इथे प्लस केला तर 40 आहे, तर मायनस केला तर कमी असला पाहिजे. कमी आहे का, हा याच्यापेक्षा कमी आहे का, जास्त आहे ना, म्हणून तो नाही येतो ऍक्च्युली. पहिले रूल काय पहा, मोठावाला अँगल आधी लिहायचा, म्हणजे साइन 70 आधी लिहिला पाहिजे तुम्ही. साइन 70 मुलांना आधी लिहा, त्याच्यानंतर कॉस 40 लिहा, बरोबर. याच्यानंतर पण चेक करा की इथे 2 असतं, पहा सर्व ठिकाणी 2 आहे, समजतं ना. हे सर्वच्या सर्व ठिकाणी अरे 2 आहे तिथे, नाही का, म्हणजे इथे पण 2 असला पाहिजे. मग मी एक काम करतो, हाफ लिहितो, इथे 2 पण लिहितो. सो जरा असं ऍडजस्ट करता येतं आपल्याला 2 बरोबर ना. तर पहा मुलांना, आता आला तो स्टँडर्ड फॉर्ममध्ये. पहिला मोठावाला अँगल, देन छोटावाला अँगल, 2 पण तर आहे. ओके, आता चेक करा कोणता फॉर्मॅट आहे. साइन आहे देन कॉस आहे, साइन आहे देन कॉस आहे. अरे हाच आहे तो फॉर्मॅट, साइन सी प्लस साइन डी वाला. दॅट मीन्स दिस इज साइन सी प्लस साइन डी आहे तो. व्हॉट इज सी, सी मीन्स ॲडिशन 110, डी मीन्स सबस्ट्रॅक्शन, दोघांचं सबस्ट्रॅक्शन दॅट इज 30. सिम्पल. हवं तर याला सिम्प्लिफाय करून पहा, हाच येणार आहे, असं करून पहा येईल तो. मी तर हे असं लक्षात ठेवतो यार. ओके, बघा काय आणखीन पुढे पहा, आणखीन काही एक्झाम्पल घेऊया, म्हणजे आणखीन थोडंसं लाईक परफेक्ट होऊन जाल तुम्ही या फॉर्म्युलाजमध्ये. ओके, सी पहा, समजा असं विचारलं आपल्याला आता, कॉस 30 इंटू कॉस ऑफ 70. काय कॉस 30 इंटू कॉस 70. पहिले मी काय बोललो, मोठावाला अँगल आधी लिहिला पाहिजे, म्हणजे याला मी असं लिहू शकतो ना, कॉस 70 इंटू कॉस 30, बरोबर. त्याच्यानंतर परत 2 पण तर पाहिजे होता आपल्याला, मग इथे हाफ लिहा, इथे 2 पण लिहा, कॉस 70 कॉस 30. समजलं का, म्हणजे हाफ लिहा आणि पहा बरं आता इथे सांगा रे, कॉस आणि कॉस 2 वेळेस आहे, कॉस आणि कॉस म्हणजे हा आहे तो. मग याचा जो रिव्हर्स असतो तो असतो कॉस सी प्लस कॉस डी, कॉस सी प्लस कॉस डी. हे तुम्हाला समजलं पाहिजे. सी म्हणजे दोघांचं ॲडिशन दॅट इज 100 आणि डी म्हणजे दोघांचं सबस्ट्रॅक्शन दॅट इज 40. चेक करा, याला जर का तुम्ही हे तो फॉर्म्युला अप्लाय कराल तर हे असंच बनणार आहे, तसंच बनणार आहे. अरे ओके, आणि आता फायनली जाऊया हे एक्सेप्शन वाल्याकडे. ओके, तो एक्सेप्शन वाल्याला कसा यूज करायचा असतं पाहूया आपण. बघा त्याच्यामध्ये थोडंसं लाईक डिफरन्स आहे बरं. हे लिहून पण घ्या बरं तुम्ही व्यवस्थित, कारण की हे कसं यूज करायचं आहे हे पण तुम्हाला समजलं पाहिजे व्यवस्थित. ओके, नाव सी. आता 2 साईनवाले लिहायचेत मला इथं, नाही का, 2 साईनवाले. तर मी एक असं लिहितोय पहा, 2 इंटू साइन ऑफ 40 साइन ऑफ मे बी 100. ठीक आहे चलो, साइन 40 साइन 100.
पहा पहिला मोठावाला अँगल लिहा, काही फरक तर नाही पडत, 2 साईन असेल तर हातचं हे मला समजलं, पण तरी पण यार चलो लिहितोय 2 इंटू साइन ऑफ 100 इंटू साइन ऑफ 40 अँड दॅट इज इक्वल टू काय पहा कॉस सी मायनस कॉस डी. अरे हा पहिले तुम्हाला हे डिटेक्ट करायला लागतं की 4 मधला कोणत्या साईडचा, नाही का, हा आहे मग याचा रिव्हर्स इज कॉस सी मायनस कॉस डी. पहा 2 वेळेस साईन इथेच तर येतो बरोबर. सो तो कॉस सी मायनस कॉस डी म्हणजे तुम्हाला समजलं पाहिजे कॉस सी मायनस ऑफ कॉस डी चा फॉर्म्युला आहे. सी म्हणजे ऍडिशन असतं नेहमी, पण हा एक्सेप्शन वाला केस आहे म्हणून सी म्हणजे मुलांना सबस्ट्रॅक्शन असतं, इथे उलट असतं. सांगा बरं यांचा डिफरन्स काय आहे 60 म्हणून ते 60 लिहा. डी मीन्स ऍडिशन असतो, सो 100 प्लस 40 कराल यू विल गेट 140. सो हा एक्सेप्शन वाला जो फॉर्म्युला आहे मग तिथे सी म्हणजे ऍडिशन नसतो, सी म्हणजे सबस्ट्रॅक्शन आणि डी म्हणजे ऍडिशन असतो. इथे फक्त थोडंसं उलट असतं. सो मी तरी याला हे असं लक्षात ठेवतो यार. ओके, आणि मला असं वाटतं हे थोडंसं सोपं आहे, तुम्ही पण असंच लक्षात ठेवण्याचं ट्राय करा. पहा मुलांना आजच्या सेशनमध्ये आपण ट्रिग्नॉमेट्री पार्ट 2 चे सर्व फॉर्म्युलेज डिस्कस केले आहेत, कसे यूज करायचे हे सर्व आपण डिटेलमध्ये पाहिलेलं आहे. आय होप तुम्ही नोट्स व्यवस्थित काढलेच असतील कंप्लीट लेक्चरचे. इन केस जर का नसतील काढले तर नोट्स काढा मुलांना पहिले. आता पहा हे जे सर्व फॉर्म्युलेज डिस्प्ले केले आहेत ना, हे सर्व फॉर्म्युलेज तुम्हाला पाठ असले पाहिजे. आता कसं व्हेरीफाय करायचं माहिती का, रफ पेजवरती किंवा लास्ट पेजवरती न पाहता हे सर्व फॉर्म्युलेज लिहिण्याचं ट्राय करायचं. लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईड दोन्ही पण न पाहता लिहायचं, म्हणजे स्वतःच फॉर्म्युला आठवायचा, फॉर्म्युलाचा लेफ्ट हँड साईड आठवायचा आणि स्वतःच राईट हँड साईड पण आठवून लिहायचा. मग याच्याने काय होतं माहिती का, 30 जर का फॉर्म्युलेज असतील तर बऱ्याच वेळ असं होतं की यार 25च फॉर्म्युले आठवतात, मग बाकीचे 5 असेच मिस होतात. मग ज्यावेळेस आपण क्रॉस चेक करून पाहतो ना कोणता मिस झाला बरोबर, मग तो फॉर्म्युला पाहिल्यानंतर समजतं अरे यार हा मिस झाला नाही का. मग परत एक वेळेस ट्राय करा रफ पेजवरती. मग परत एक वेळेस ट्राय करण्याने असं होतं की मे बी 30 मधले 30 फॉर्म्युले तुम्हाला आठवतील, पण कदाचित राईट हँड साईडमध्ये तुम्ही मिस्टेक कराल, एखादा फॉर्म्युला रॉंग लिहाल. मग असं 2, 3, 4, 5 वेळेस केल्यानंतर ना रे एक अशी स्टेज येईल की तुम्ही न पाहता सर्व फॉर्म्युलेज लिहू शकाल आणि मग त्याच्यानंतर हा टॉपिक बंद करायचा. ओके, सो हा एक प्रॉपर वे असतो रिव्हिजनचा. ॲटलिस्ट ट्रिग्नॉमेट्री पार्ट 2 मध्ये तरी हे सर्व फॉर्म्युलेज असेच रिवाइज करा आणि पाठ करा. सो गाईज मी सेशन इथे क्लोज करतो, भेटूया आपण नेक्स्ट सेशनमध्ये. टिल देन बाय एव्हरीवन.